Start. हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्कार. इन्स्पायरर्स ट्राईबच्या बियॉन्ड माय होरायझन या शृंखलेत आज मी तुमचं मनापासून स्वागत करते. माझं नाव प्राची पाटील आहे आणि इन्स्पायरर्स ट्राईबची मी एक डेडिकेटेड मेंबर आहे. आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी तोंड ओळख इन्स्पायरर्स ट्राईब बद्दल. सो इन्स्पायरर्स ट्राईब ही संस्था किंवा हा ग्रुप लॉकडाऊनच्या दरम्यान सुरू झाला आणि तो कसा झाला हे थोडक्यात सांगते. या संस्थेचे फाउंडर मिस्टर गणेश चाफेकर जे आज आपल्या सोबत आहेत आणि आजचा कार्यक्रम आज ते घेणार आहेत. तर त्यांनी रॉबिन शर्मा यांच्या दी 5 AM क्लब या पुस्तकातील द विक्ट्री आवर या संकल्पनेवर एक ग्रुप फॉर्म केला की ज्याच्यात अनेक लोक सामील झाली ह्या एका उद्देशाने की आपल्याला आपल्या पर्सनल लाईफ मध्ये, प्रोफेशनल लाईफ मध्ये काहीतरी डेव्हलपमेंट हवी आहे, काहीतरी सुधारणा हवी आहे, काहीतरी नवीन गोल्स अटेन करायचे आहेत. तर त्यासाठी रॉबिन शर्मांची जी संकल्पना होती की सकाळी उठल्यानंतरचा 1 तास जर आपण एका विशिष्ट पद्धतीने घालवला तर त्याचा आपल्या आयुष्यावर सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल या सगळ्या ऍस्पेक्टवर किती पॉझिटिव्ह परिणाम घडून येऊ शकतो आणि त्याचे परिणाम किती दूरपर्यंत जातात ह्याविषयी ते होतं. आणि तसा हा ग्रुप सुरू झाला ज्याच्यामध्ये 20 मिनिटं म्हणजे सकाळचा त्या 1 तास 20 मिनिटं एक्सरसाइज करणं, त्याच्यानंतरची 20 मिनिटं मेडिटेशन करणं आणि त्याच्यानंतरची 20 मिनिटं इन्स्पायरिंग काहीतरी मटेरियल वाचणं, काहीतरी इन्स्पायरिंग व्हिडिओ बघणं किंवा ऐकणं, हा सगळा तसा तो कार्यक्रम असतो 1 तासाचा, जे रुटीन असतं. आणि खूप लोकांनी हे फॉलो केलं आणि त्यांच्यात खूप आमूलाग्र बदल झाले या पूर्ण वर्षभरात. आणि रिगार्डिंग इन्स्पायरर्स ट्राईब हे नाव कसं पडलं तर त्याबद्दलच सांगायचं म्हणजे की ह्या एका गोलने, या एका उद्देशाने जी सगळी लोक एकत्र आली, त्यांना हे हवं होतं की आपण आयुष्यात इन्स्पायर व्हावं. ज्या लोकांनी आजपर्यंत खूप काही मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यापासून इन्स्पायर होणं आणि आपल्यात काहीतरी बदल घडवून आपण ही एक एक्झाम्पल क्रिएट करणं की जेणेकरून आपल्या वरूनही अनेक लोक इन्स्पायर होते. सो असं आणि मग हळूहळू इन्स्पायरर्स ट्राईबने माय स्टोरी सेशन सुरू केलं ज्याच्यात समाजातील अनेक विविध क्षेत्रातल्या लोकांची स्टोरी जाणून घेणं, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेणं हे सुरू झालं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जी सुरू झाली म्हणजे की दुसरा उद्देश असा आहे इन्स्पायरर्स ट्राईबचा की आपल्याला आजपर्यंत समाजातून जे मिळालेलं आहे तर आपण कुठेतरी या समाजाचं देणं लागतो. वी आर रिस्पॉन्सिबल टू गिव्ह बॅक टू द सोसायटी, बरोबर. तर त्या अनुषंगाने मग बऱ्याच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या NGOsला व्हिजिट करणं आणि त्यांचं काम पूर्ण समाजापर्यंत पोहोचवणं, इतरांपर्यंत पोहोचवणं, तसंच त्यांना जी काय मदत लागते मग ती कुठल्याही रिसोर्सेसच्या स्वरूपात असे ना, मग ती फायनान्शियल असो, काही रिसोर्सेसच्या स्वरूपात असो, कॉन्टॅक्टच्या स्वरूपात किंवा फंड रेझिंग, ह्या बाबत काम करणं सुरू झालं. आणि अशा अनेक संस्था, बालग्राम, उमेद फाउंडेशन, पालवी फाउंडेशन, सेवाश्रम, ओवी अशा अनेक संस्था आहेत ज्यांना आजपर्यंत व्हिजिट करून आम्ही आमच्या परीने हे कार्य त्यांच्या वेलफेअरसाठी हे कार्य पुढे न्यायचं काम करतोय. तो आणि आज इन्स्पायरर्सला ऑलमोस्ट 1 वर्षाच्या वर झालेलं आहे आणि आम्ही होप करतोय की ही संस्था, हा ग्रुप ह्याच उत्साहाने असाच सुरू राहावा. आणि आता फार वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलते. सो आजच्या कार्यक्रमाचा मेन मोटो असा आहे, म्हणजे उद्देश असा आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि या फुलांना फुलवण्याचा, सुंदररित्या फुलवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यात यश मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर दिनेश मेहते. त्याच्यामुळे मी सर तुमचं मनापासून स्वागत करते आणि गणेश सर, ओव्हर टू यू. थँक्यू. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मला असं वाटतं सर, मी असं प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो काय कंटेंट आहे किंवा तुमचं या विषयावरचं मत आहे ते असं मला असं वाटतं चालू करावं. आणि ज्यांना बोलताना, सर बोलताना काही प्रश्न असतील तर ते आपण टेक्स्टबुक चॅटमध्ये टाईप करून ठेवा
आणि जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी ते आपण ते प्रश्न पण घेत जाऊ. सो वेलकम अगेन सर. म्हणजे सरांना मी असंच म्हणजे काय म्हणतात, एकदा भेटलो आणि अशी एक छान मैत्रीच झाली सरांबरोबर असं मी म्हणेन. आणि आज सर आपल्या ग्रुपवर आहेत आपल्याशी गप्पा मारायला. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि मला असं वाटतं तुम्ही ज्या विषयावर काम करतायत तर त्याची थोडी पहिली ओळख किंवा तुम्ही कसं आलं याकडे आणि नंतर मग विषयाला सुरुवात करावी असं मी तुम्हाला विनंती करेन. नक्की. थँक्यू गणेश. योगायोग असतात. कुठल्या तरी कार्यक्रमाला आम्ही भेटलो आणि गणेशची माझी छान मैत्री झाली आणि आज त्याच्यामुळे तुमच्यासमोर मला बोलायचं एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. मला अशी तरुण पालकांबरोबर बोलायची अपॉर्च्युनिटी मिळाली की खूप आनंद होतो. त्याच्यामुळे गणेशने विचारल्याबरोबर मी लगेच हो म्हणून मोकळा झालेलो आहे. आणि आज आपण अगदी बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत की ज्याच्याने खूपशी मनाला शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे मी प्रयत्न करीन की जे यंग पेरेंट्स आहेत त्यांना एवढी कन्सेप्ट कळल्यानंतर सुद्धा मन शांत झाल्यासारखं वाटेल. सो त्या दिशेने आपण जाऊया. काय आहे की पालक होतो त्यावेळी काही स्ट्रॉंग स्टेटमेंट्स किंवा काही स्ट्रॉंग फ्रेजेस आपण ऐकलेले असतात, काही वाक्य ऐकलेली असतात आणि त्याच्यात अडकून पडलेलो असतो आणि त्याचे खूप परिणाम होतात. म्हणजे एक घातक वाक्य आपण ऐकलेलं असतं ते म्हणजे मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात आणि आपण त्यांना जसं वळवू तसं वळतात. ही अत्यंत घातक फ्रेज आहे. ही पालकांनी समजून घेऊ नये किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं माझं म्हणणं आहे. मला आज मी तुम्हाला तुमच्याच मुलांची एक वेगळ्या पद्धतीने ओळख द्यायचा प्रयत्न करतोय सुरुवातीलाच. सो किती पालकांना तुम्हाला असं वाटतं, सगळेच पालक आहेत इथं असं मी गृहीत धरतोय, बरोबर? आणि प्रश्नाला तुम्ही टेक्स्टमध्ये आपले सगळे यस नो टाईपचे प्रश्न असतील. सो त्याला यस नो टाईपची उत्तरं तुम्ही चॅटमध्ये दिली तरी चालेल, मला दिसतील तिथं. म्हणजे किती लोकांपर्यंत पोहोचलंय ते कळेल. गुड. सो तुम्हाला सगळ्यांपैकी कोणाकोणाला असं वाटतं की आपली मुलं चांगली विनर व्हावी, म्हणजे त्यांनी प्रगती करावी आणि विनर व्हावी? सो खूप लोकांचा यस येतोय. ओके, योगेशने तर सगळ्यांच्या तर्फे सांगून टाकलं एव्हरीवन. व्हेरी गुड. सो मला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे की तुम्हाला ही माहिती आहे का की तुमची मुलं विनर आहेत? मी जे म्हटलं की इथं सगळे अडल्ट आहेत ना, हे मी जे विचारून घेतलं त्याच्यात मला हे सांगायचं आहे की तुमच्या मिलनाच्या वेळेला मुलीच्या स्त्रीच्या योनीमध्ये किती स्पर्म्स जातात याचा जर तुम्ही अंदाज घेतला तर ते लाखोच्या संख्येत आहेत. आणि त्यातला एकच स्पर्म एकशी युनाइट होतो. म्हणजे तुमच्या मुलाचा जन्म झाला याचा अर्थ तो लाखोंमध्ये जिंकलेला आहे. त्याच्याशिवाय जन्मच होऊ शकणार नाही. सो दे आर बॉर्न विनर्स. ही पहिली कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की तुमची मुलं दे आर बॉर्न विनर्स. दे आर विनर बिकॉज दे आर बॉर्न. अजून काय अपेक्षा करताय? राईट. दुसरी गोष्ट आपण अशी बघूया की बरेचसे तुमच्यातले सायन्सचे विद्यार्थी असतील आणि कन्सेप्ट बऱ्यापैकी माहिती असतील की एखादं मूल भारतात जन्माला आलं आणि जन्माल्यानंतर त्याला कोणीतरी दत्तक घेतलं आणि दुसऱ्या देशात त्याला वाढवलं. अशा अनेक गोष्टी घडतायत. सो ते मूल त्या देशात वाढल्यानंतर, त्या संस्कृतीत वाढल्यानंतर तुम्हाला हे कळतं का किंवा तुमच्या माहितीमध्ये आहे का की ते पूर्णपणे त्या संस्कृतीसारखं तयार झालेलं असतं? म्हणजे ते तिथली भाषा, तिथलं कल्चर, तिथले विचार, तिथली बॉडी लँग्वेज आणि तिथले वागणुकीच्या पद्धती हे सगळं अगदी परफेक्ट शिकतात. म्हणजे आपल्याला पुढे त्यांच्या वागणुकीतनं अजिबात जाणवत नाही की ते कुठून ओरिजिनेट झालेले आहेत. राईट. सो तुमच्या मुलाचं जे ताकद आहे स्वतःला घडवण्याची ती इतकी जास्त मोठी आहे की ते त्याला कुठल्याही संस्कृतीमध्ये छानपणे घडवून घेऊ शकतं स्वतःला. मग असं जर आपलं मूल आहे तर आपण त्याच्या विनिंगची, त्याच्या सक्सेसची, त्याच्या भविष्याची एवढी चिंता का करत बसलेलो असतो? ती बायोलॉजिकल मशिनरीज एवढी पॉवरफुल आहे की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला घडवून घेता येतं. आता फक्त याच्यात काही गोष्टी आहेत, काही अडथळे असतात, ते आपल्याला समजून घ्यायचे.
ते अडथळे असे आहेत की आहार हा चांगलाच असावा लागतो. कुपोषित मुलं छान तयार होतील असं नाही होणार. त्याच्यामुळे तो भाग नक्की महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, टॉक्सिक स्ट्रेस म्हणजे कंटिन्युअस एक्सटेंडेड स्ट्रेस जर त्यांच्या मनावर असेल तर त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये अडथळा येतो. त्यांना जर सततची सर्व्हायव्हलची भीती वाटत राहिली, अस्तित्वाला धोके वाटत राहिले, तर डेव्हलपमेंटमध्ये गोंधळ होऊ शकतो. पण या ज्या गोष्टी आहेत या जर नसतील, हे जर सगळं व्यवस्थित असेल, तर ते कुठल्याही कल्चरमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला छान डेव्हलप करून घेऊ शकतात. एवढं पॉवरफुल आपली मुलांची मशिनरी आहे. सो पहिली गोष्ट मला तुमच्याकडनं हवी आहे की इथून पुढे तुम्ही मुलांना विनर म्हणून बघा. म्हणजे सचिन तेंडुलकर आपल्याला नेहमी छान वाटतो की नाही, त्याच्या चुका दिसतात का? बऱ्याच करत असेल, त्याच्यातल्या अगदी थोड्याच आपण बघतो. त्याच्यामुळे आपल्या मुलांकडे ते विनर आहेत आणि ते मोस्ट अडॅप्टेबल क्रिएचर आहेत, ह्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करा आणि मग त्यांच्याशी इंटरॅक्शन करा. ही पहिली माझी रिक्वेस्ट तुम्हाला. आता आपण काही सायंटिफिक गोष्टी बघूया. त्याच्यात मी जे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला विषयामध्ये, की वातावरणाचा किंवा त्याच्या बाजूचा असलेल्या आजूबाजूला असलेल्या रिलेशनशिपचा मुलांवर खूप परिणाम होतो. ते आपण थोडंसं बघायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी मी छोट्या छोट्या कन्सेप्ट देणार आहे. सो एक कन्सेप्ट सगळ्यात महत्वाची पहिली आपण जी बघणार आहे ती, आपल्याला माहिती असलेल्याप्रमाणे की नेचर आणि नर्चर अशा दोन्ही गोष्टींमधून मुलं वाढत असतात. पण नेचर कशाला म्हणायचं आणि नर्चर कशाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याकडे अजून एक स्ट्रॉंग स्टेटमेंट असतं जे धोकादायक असतं, ते म्हणजे स्वभाव बदलत नाही. हे धोकादायक स्टेटमेंट आहे. स्वभाव घडतो आणि तो घडतो म्हणून तो बदलवता पण येऊ शकतो, हे लक्षात घ्या. स्वभाव घडणं हे सर्व्हायव्हलसाठी घेतलेल्या ऍक्शन्स किंवा डिसिजन्स मधून तयार होत असतं. त्या वेळेला सर्व्हाइव्ह होण्यासाठी जे काही डिसिजन्स घेतले गेले त्याचा परिणाम म्हणून तुमचा स्वभाव असतो. आणि ते का घेतले हे जर लक्षात आलं तर ते बदलवता येऊ शकतं. सो आपण आता नेचर आणि नर्चर याच्यातला फरक काय आहे हे बघायचा प्रयत्न करू. अजूनही पूर्ण क्लॅरिटी नाहीये की माणसामध्ये नेचर मधून काय येतं आणि नर्चर मधून काय येतं, पण आपण पालकत्वाला पुरेल एवढी गोष्ट बघूया. सो मी क्विकली एक स्लाइड शेअर करतो ज्याच्या आधाराने मी बोलायचा प्रयत्न करीन. सो अगदी साधी स्लाइड आहे की डावीकडे मी एक आंब्याचं रोप दाखवलेलं आहे. दिसते सगळ्यांना आता? ओके, हो दिसतंय. माझी चॅटची विंडो हरवली. ओके, मी बोलीन ना, मी आहे. हा, येस. सो त्याच्यामध्ये डावीकडे एक आंब्याचं रोप दाखवलेलं आहे. माझा अगदी साधा प्रश्न आहे की इथं जे कोण सगळे इथं अटेंड करतायत त्यांनी आंब्याची रोपं पाहिली आहेत का? म्हणजे कोई कुठेही कोपऱ्यात उकिरड्यावर पडली की त्याच्यातनं आंब्याचं रोप येतं, बरोबर? आंबे खातो आपण आणि ते फेकून देतो कोई, आणि ते जिथं पावसात भिजतात तिथून ते लगेच अंकुर फुटतो आणि आंब्याचं रोप येतं. कोणीतरी या फोरम मध्ये असं आहे का की ज्याने असं पाहिलं की आंब्याची कोळी किंवा आंब्याचं बी रुजलं आणि त्यातनं चिकूचं झाड बाहेर आलं? नाही. ओके, संत्र्याचं आलं असेल, गुलाबाचं आलं असेल, झेंडूचं आलं असेल? नाही, बरोबर. अगदी चुकीचा प्रश्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कितीही आंब्याच्या कोळी रुजवल्या तर त्यातनं आंब्याचंच झाड येणार. सो थोडक्यात आपण असं म्हणतोय की त्या आंब्याच्या कोळीमध्ये ती सगळी माहिती आहे की ज्याच्याने त्या बीला कळतं की आपल्याला मोठं होऊन काय व्हायचंय. आपल्याला काही पाणी घालताना प्रत्येक वेळी सांगावं नाही लागत की तुला आंब्याचं झाड व्हायचंय, आंब्याच्या झाडाला अशी फळं येतात, त्याचा आकार असा असतो, त्याचा रस असा असतो, असं काही आपल्याला आंब्याच्या त्या रोपाला सांगत बसावं लागत नाही प्रत्येक वेळेला. ते त्याचं मोठं होत असतं, आंब्याचं झाड होत असतं. हे नेचर आहे, ही नैसर्गिकता आहे. हे का सांगतोय? कारण जितकं हे आंब्याच्या बी बद्दल सत्य आहे तितकंच आपल्या बीजाबद्दल पण सत्य आहे. आपली जी पहिली सेल आहे ज्याला झायगोट असं आपण म्हणतो,
त्याच्यामध्ये ती सगळी माहिती आहे की ज्या माहितीमुळे त्या त्या बीजाला कळतं की आपल्याला मोठं होऊन कसं व्हायचंय किंवा काय व्हायचंय. त्याच्यामुळे त्याच्यातल्या त्या माहितीच्या आधाराने त्याची डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यात सराउंडिंगला रिॲक्ट करण्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना DNA जीन्स नावाच्या गोष्टी माहिती असतील. ते पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की जे असल्या परिस्थितीत काय रिॲक्शन द्यायची, त्या परिस्थितीत काय घडायचं वगैरे असं. आणि मग त्याच्यावरून त्या मुलीची वाढ होत असताना त्यांना सगळ्या त्या बी मध्ये माहिती आहे की डोळ्यांची ठेवण काय असेल, डोळ्यांचा रंग कोणता असेल, केस कसे असतील, केसांचं पोत काय असेल, केसांचा रंग काय असेल, बॉडी स्ट्रक्चर काय असेल, स्किन टेक्स्चर काय असेल, या सगळ्या गोष्टीची माहिती त्याच्यात आहे. आपण वरून काही सांगायची गरज नाही पडत. एवढंच नाही तर इमोशनल टेम्परामेंट्स कशा असतील, इंटेलेक्च्युअल टेम्परामेंट्स कशा असतील याची पण माहिती त्याच्यामध्ये भरलेली आहे. आपल्याला काहीही शिकवायची गरज नाहीये. ते आहे नेचर. राईट. आता आपण दुसरा भाग बघूया की हे आंब्याचं बी जर कुठेतरी डोंगराळ खडकाळ प्रदेशात पडलेलं असेल, डोंगरावर एक खडकाळ आहे आणि पाऊस पडतो, ऊन पडतं, ते बी रुजतं. रुजल्यानंतर आपण असं अज्युम करूया की ते जगलं आणि ते वाढलं. जर ते जगलेलं आणि वाढलेलं असेल खडकाळ आणि डोंगराळ भागामध्ये, तर त्याची वाढ जी होते त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय जाणवेल, कुठल्या प्रकारची वाढ असेल ती, कशी वाटेल? जस्ट क्विकली 1-2 शब्दामध्ये. नैसर्गिक, नॅचरल. ओके. फुटलेली. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते त्या पद्धतीने वाढलेलं नसेल, थोडं खुरट असेल, खुंटलेली वाढ असेल. पण समजा हे बी पायरीचं बी असेल समजा आणि त्याचं आंब्याचं झाड आलं, त्याला फळं लागली, तर त्या फळांची चव हापूस सारखी असेल, गावठी आंब्यासारखी असेल, अजून कुठला तरी त्या आंब्यासारखी असेल का पायरीसारखी असेल? सो पायरीचं बी असेल तर त्याची चव पायरीसारखीच असेल, ती त्याची नैसर्गिकता आहे. फरक काय पडणार आहे की ते फळ कदाचित मोठं नसेल, ते तेवढं रसाळ नसेल, ते झाड खूप मोठं नसेल, पण जे बेसिक गुणधर्म आहेत ज्याला आपण नॅचरल त्या स्पेसिसचे गुणधर्म म्हणतो ते सगळे तसेच असतील, ते बदलणार नाही. राईट. सो याच्या एन्व्हायरमेंटने काय फरक पडणार आहे की त्याच्या पोटेन्शियलला त्याची जी डेव्हलप व्हायला पाहिजे ती होणार नाही डेव्हलपमेंट. पण तेच झाड जर चांगल्या जमिनीत म्हणजे आंब्याला योग्य अशा जमिनीत लावलं, त्याला पाहिजे तसं योग्य खत दिलं, पाणी दिलं, त्यांच्यातलं अंतर व्यवस्थित ठेवलं की जेणेकरून सूर्यप्रकाश पण व्यवस्थित मिळेल आणि अशी झाडं छान त्या शेतामध्ये वाढवली, ती वाढल्यानंतर ती कशी दिसतील डोळ्यासमोर आणून बघा. येते लक्षात? ते डोंगराळ खडकाळ वाड्यात वाढलेलं झाड आणि छान जमिनीत वाढलेलं झाड, पूरक वातावरणात वाढलेलं झाड, याच्यातला फरक आपल्या डोळ्यासमोर येतो. छान मस्त फळांनी लगडलेलं असेल, खूप ज्युसी, खूप छान अशी फळं असतील आणि असं ते झाड असणार आहे. राईट. सो बेसिकली काय होणार आहे की वातावरणाने त्याच्यात फरक पडेल आणि ते त्याच्या पोटेन्शियल पर्यंत डेव्हलप होऊ शकेल असं आपण म्हणतोय. राईट. पुढचा प्रश्न असा आहे की डावीकडचा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण नैसर्गिकता म्हटलं, ते बदलणं आपल्या हातात किती आहे? म्हणजे आंब्याच्या बी मधून चिकूचं झाड येणं किंवा चिकूच्या झाडावर संत्रे लागणं, हे बदलणं आपल्या हातात किती आहे? 0%. बरोबर. आपल्या मुलांची जी काही नैसर्गिकता असेल ती नैसर्गिकता बदलणं आपल्या हातात नाहीये. वातावरण बदलणं आपल्या हातात किती आहे? 100%. जवळजवळ 100%. राईट. सो माझं इथून पुढे पेरेंट्स तुम्हाला हे आव्हान आहे की तुमचं लक्ष नेचरवरून काढा आणि नर्चरवर आणा. राईट. गोष्टी वातावरणाकडे बघूया. आता हे समजायला थोडं अजून एवढं छान नाहीये, मी काही उदाहरणं देतो आणि मग त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांकडे कुठेतरी कुंड्यांमध्ये झाडं किंवा कुठेतरी प्लॉटमध्ये झाडं आहेत, झाडं वाढवली आहेत.
समजा तुम्ही एखाद दिवशी बाहेर आलात, सकाळी ते झाड पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं की ते असं कोमेजलेलं आहे, तुम्ही काय करता? पटकन जाऊन पाणी घालतो, बरोबर? म्हणजे आपण काय करतो, आपण झाडाकडे बघतो, त्याला काय कमी पडतंय याचा विचार करतो आणि ते पुरवतो. असंच जर एखादं झाड नीट वाढत नसेल तर आपण त्याला सूर्यप्रकाशात आणून ठेवतो. ती कुंडी बघतो की ती कुठेतरी सावली ते इथे छान वाढत नाही, त्याला सूर्यप्रकाशात आणून ठेवतो. म्हणजे आपण बघतो झाडाकडे, पण काम करतो ते त्याच्या वातावरणावर करतो. आणि ते वातावरण बदललं म्हणजे एक मग पाणी त्या कुंडीत टाकलं की पुढच्या 15 मिनिटात ते टवटवीत असतं. हे इथं खूप छान करतो. पण मुलगा शाळेतून येतो, त्याला कशातच इच्छा नसते, तो आतल्या खोलीत जाऊन बसतो, कोमेजलेला असतो, त्याला काहीच करायचं नसतं. घरात पाहुणे येतात, जवळचे नातेवाईक असतात, माहेरचे नातेवाईक असतात, आणि ते म्हणतात छोटू कुठे आहे? आणि छोटूला बोलवल्यावर तो बाहेर येत नाही. पुढे काय होतं? 2 धपाटे. थोडीशी जबरदस्ती. कळत नाही का? पाहुणे आलेले असले, त्यांनी बोलवलं की यायचं असतं, लगेच यावं, बोलवलं की लगेच यावं. आत काय बसलाय? असा काय कोमेजून बसल्यासारखा बसलाय? उठ. माणसाने कसं फ्रेश असलं पाहिजे, राईट? माणूस घाण्या वगैरे लगेच म्हणून बरोबर. असे बाकीचे सगळे स्टेटमेंट तिथे येणार आणि आपण त्याच्याशी बडबडणार. आपण हा नाही विचार करत की का हा असा बसलाय, काय झालंय, वातावरणात काय बदल झालाय, त्याला काय कमी पडलंय. ते जर आपण दिलं तर मुलं लगेच बदलतात, राईट? सो एक उदाहरण आहे. अजून एक उदाहरण देतो की नैसर्गिकता आणि वातावरण याचा जो संबंध आहे तो समजण्याच्या दृष्टीने. असा एक विचार करा की मला माझ्या हॉलमध्ये एक मनी प्लांट वाढवायचा आहे आणि तो मला असा सरळ वर जायला हवाय आणि तिथं मला तो वरती आडवा पसरवायचा आहे. पण पहिली गोष्ट आहे की मला त्याने वर छतापर्यंत सरळ वाढत जायचंय आणि मी ती अशी अपेक्षा करतो, त्याला दोरी वगैरे बांधून ठेवतो कुंडीला की जेणेकरून त्याला त्याच्यावरनं चढता येईल. फक्त गडबड अशी आहे की त्याच्या डाव्या बाजूला एक खिडकी आहे पूर्वेकडची आणि रोज सकाळी 2 तास त्याच्यावर ऊन येतं पूर्वेकडून. आता मनी प्लांट वाढायला लागल्यानंतर काय होईल? सूर्यप्रकाशाकडे जाईल, तो त्या खिडकीकडे वाढेल. मला त्याने कुठे वाढायला हवंय? सरळ वर वाढायला हवंय. मग पहिल्या दिवशी मी त्याला नीट समजावून सांगतो की बाळा तिकडे नाही जायचंय, आपल्याला सरळ वर जायचंय आणि मी त्या दोरीला नीट गुंडाळून देतो. 8 दिवसांनी काय होईल? खिडकीकडे जाईल. आता मी त्याला नीट समजावून सांगितलंय, ऐकलेलं नाहीये. पुढची स्टेज काय असते? थोडस रागवून सांगेल, कळत नाही का तुला? तिकडे नाही जायचं, सरळ वर जायचंय. 8 दिवसांनी काय होईल? परत तो तिकडेच वाढेल. मग माझा संताप वरती जाणार आहे. ऐकत कसं नाहीये? मग पुढची स्टेज असते शिक्षा करणं. मी त्याला सांगणार तिकडे जायचं नाही, गेलास तर कापून टाकेल. आणि मग त्याचा फुटवा तिकडे वाढतो, मी कापून टाकतो. 8 दिवसांनी काय होईल? नवीन अंकुर फुटतील. कोणीकडे वाढणार? खिडकीकडे. मी कापून टाकणार, कारण शिक्षा केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय समजेल कसं? आणि मग असं 2-3 महिन्यानंतर त्या झाडाकडे बघा काय दिसणार आहे? सगळे फुटवे कापून टाकलेले आहेत आणि ते सगळं असं तिथंच खुरटं झालेलं झाड असणार आहे. सो झाडाची नैसर्गिकता सूर्यप्रकाशाकडे जाण्याची आहे आणि ते तिकडेच वाढणार आहे. हे जर मी समजून घेतलं आणि त्याचं वातावरण बदललं, म्हणजे काय केलं की त्या खिडकीला सकाळी एक जाड पडदा लावला आणि वरती एक छान ब्राईट पिवळा दिवा लावला. आता मला झाडाला काय सांगावं लागणार आहे? काहीच नाही. बरोबर? आपोआप ते सरळ वाढायला लागणार आहे. सो म्हणजे नैसर्गिकता ओळखून वातावरण जर बदललं तर झाडं छानपैकी आपल्याला पाहिजे तशी वाढतात. माझं म्हणणं हे की मुलांसाठी एक्झॅक्टली असंच असतं. त्यांच्या वागण्यामधला जो तुम्हाला चुकीचा भाग दिसतो, जो तुमच्या शिस्तीत बसत नाही, तो त्यांच्या त्या वयातल्या नैसर्गिकतेमुळे घडणाऱ्या गोष्टींमुळे असतो. तुम्हाला जर ते समजलं, तुम्ही जर ते ओळखलं आणि त्याच्याप्रमाणे रिक्वायर्ड वातावरण बदललं जे तुम्हालाही सुटेबल असेल,
की तुमची मुलं व्यवस्थित वागताना दिसतात. प्रश्न हा येतोय की नैसर्गिकता म्हणजे काय, त्याचं नॉलेज आम्हाला कुठे मिळेल, ते आम्ही कुठून शिकू. बरोबर. काही गोष्टी मोठ्यांकडनं कळतात, ते म्हणतात अरे मुलं अशीच असतात. जर छान छान मोठी मंडळी आपल्या आजूबाजूला असली तर ती सांगतात दुर्लक्ष करू दे, थोड्या वेळाने गप्प बसेल, थोड्या वेळाने येईल बरोबर तो. असे त्यांची ती वाक्य असतात ज्याच्यात त्यांचं ते नॉलेज असतं की मुलं साधारणपणे या प्रकारे वागतात आणि त्याच्यानंतर शांत होतात असं. सो आता आपण काय करूया, आता आपण नैसर्गिकता आणि काय काय असतात ते बघण्याचा थोडासा प्रयत्न करू. मी आज ते शॉर्ट ठेवणार आहे थोडस, की जेणेकरून आपल्याला ओळख होईल. नंतर आपल्याला कधी वेळ मिळाला किंवा तुम्ही कोर्सेस जॉईन केले तर डिटेलमध्ये गोष्टी मिळतील. सो हा रिसर्च आहे, रिसर्च म्हणून मांडलेली गोष्ट आहे की माणसाचं मूल 0 ते 20 अशा 21 वर्षात पूर्ण वाढ पावतं किंवा पूर्ण मॅच्युअर होतं. इथे जे लाईन्स दाखवल्यात ती पहिली लाईन आहे ती वय आहे, दुसरी लाईन आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन, इंडियन एज्युकेशन सिस्टीम प्रमाणे कुठल्या क्लासमध्ये असतील ते तिथं दिसतंय, आणि खाली वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसची नाव आहेत. सो याच्यामध्ये असं मांडलेलं आहे की मुलांची वाढ लिनियर म्हणजे दरवर्षी 1 इंच किंवा दर महिन्याला 1 इंच अशी सलग नाही होत, लिनियर नाही होत, तर टप्प्याटप्प्यात होते. म्हणजे कधीतरी ग्रोथ स्पर्ट एकदम जास्त असतो, कधीतरी तो फ्लॅट होतो. सो वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी डेव्हलपमेंट होत असते, आणि ती डेव्हलपमेंट काय असते ते आपण आता क्विकली बघणार आहोत. सो पहिली जी 6 वर्ष असतात ती एक स्टेज असते, म्हणजे 3 स्टेजेस मध्ये असतं 7 वर्षाच्या, 0 ते 6, 7 ते 13 आणि 14 ते 20 अशा 3 स्टेजेस केलेल्या आहेत. त्या प्रत्येक स्टेजमध्ये काही विशिष्ट प्रकारची डेव्हलपमेंट जास्त फास्ट होत असते. म्हणजे सगळ्याच डेव्हलपमेंट होत असतात, पण काही डेव्हलपमेंटचा स्पीड या टप्प्याप्रमाणे वाढलेला असतो. सो पहिली जी स्टेज आहे, पहिली 6-7 वर्ष, त्याच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास हा जास्त स्पीडने होत असतो. शरीर वाढतही असतं आणि शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचा ताबा पण येत असतो, ज्याला तुम्ही ऐकून माहिती असेल की ग्रॉस मोटर मुवमेंट, फाईन मोटर मुवमेंट वगैरे असे शब्द ऐकलेले असतील. सो बेसिकली शरीराची हालचाल करणं आणि त्याच्यावर ताबा मिळवणं याच्यासाठी होणारा जो विकास आहे तो या वयात सगळ्यात जास्त असतो. फिजिकल डेव्हलपमेंटचं हे एज आहे. आता करता येणं आणि कंट्रोल येणं याच्यासाठीची गरज काय आहे मुलासाठी, करून बघणं. त्याच्यामुळे या वयातली मुलं तुम्हाला सगळं करून बघताना दिसतील. मग आईला किती वाटत असलं की भरवताना खाली सांडणार आहे, त्याला खाता येणार नाहीये, तरी त्या मुलाला चमचा त्याच्या हातात हवा असतो. आहे का छोट्या मुलांचा अनुभव? सगळं खाली पडतं, काहीच तोंडात जात नाही, पण तरी सुद्धा ते आईने भरवायचं नाहीये, मला हातात चमचा पाहिजे. राईट? आणि मग ते सगळं खाणार आणि सांडणार आणि सगळं आईसाठीचं काम वाढवून ठेवणार. सो आईला त्याचा त्रास होतो, आई चमचा ओढते, त्याला चमचा हवा असतो आणि असा झगडा चालू असतो. या वयातल्या छोट्या वयातल्या मुलांकडे बघा, एक 3-4 वर्षाच्या मुलांकडे, त्यांना बोट धरून जर तुम्ही बाहेर रस्त्याने जाणार असाल आणि बाजूला असा कठडा किंवा अशी छोटीशी भिंत किंवा रेल्वेचा रूळ असं जर काही आलं तर काय होतं, त्यांना खाली नाही चालता येत, त्यांना त्याच्यावर चढायचंच असतं, त्यांना त्याच्यावरून चालूनच बघायचं असतं. कारण निसर्ग त्यांना सांगत असतो की करून बघ, म्हणजे बॅलन्स काय ते तुला कळेल. आणि तुम्हाला काय हवं असतं, त्याने तुमच्याबरोबर सरळ नीट चालणं, इकडे तिकडे पळापळ न करणं. राईट? मस्ती करणं, हालचाली करणं हे या वयाचं नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ती नैसर्गिकता आहे. आणि तुम्हाला हवं असतं त्याने एका जागी बसावं, पुस्तक घ्यावं, नीट वाचावं, पेन्सिलीने काहीतरी चित्र काढावं, आणि ते काही करताना दिसत नाहीत. इथं जो झगडा चाललेला आहे तो तुमचा कुणाबरोबर चाललाय? मुलाबरोबर नाहीये, निसर्गाबरोबर आहे. विचार करा, जिंकाल कसे? कुठे निसर्गाची ताकद, कुठे आपली ताकद, नाही का? सो असा तो भाग आहे. आता या वयामध्ये काय आहे की पहिली जी 2 वर्ष असेल, समजा 1-2 वर्ष, त्यात त्यांना त्यांच्या हातापायाच्या व्यवस्थित हालचाली जमत नाही, म्हणजे सगळं छान जमत नाहीये किंवा काहीच येत नाहीये. मग त्याच्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये 3-4 वर्षाच्या काळामध्ये
काहीतरी थोडंफार जमतं, चुका होतात. आणि साधारणपणे 4:30-5 नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ही मुलं सगळं व्यवस्थित करायला लागतात. म्हणजे त्यांच्या शर्टची बटणं बरोबर लागतात, त्यांना शूच्या लेसेस बांधता येतात, त्यांना त्यांचा भांग पाडता येतो, त्यांना त्यांच्या हातापायांच्या हालचाली व्यवस्थित करता यायला लागतात, कंट्रोल यायला लागतो. म्हणजे पहिल्या या 6 वर्षामध्ये ढोबळमानानेच बोलतोय आपण आता, खूप डिटेल्स मध्ये मी जात नाहीये, पण त्यांचा कंट्रोल नाही पासून तर कंट्रोल मिळणं, शारीरिक विकास पूर्ण होणं हे याच्यात घडतंय. स्ट्रेंथचा पुढचा भाग अजून वेगळा आहे, पण बेसिक ॲबिलिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहेत आणि त्याच्यावरचा कंट्रोल येतोय. सो हे या स्टेजचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या हालचाली करून बघण्यासाठी निसर्ग त्यांना प्रवृत्त करत असतो. म्हणून तुम्हाला तुमची मुलं उड्या मारताना दिसतात, खिडकीत चढतात, वरती चढून झाल्यानंतर उलटं डोकं खाली करतात, म्हणजे लटकायचं आणि डोक्याने उलटं बघायचं. कॉटवर पडल्यावर सुद्धा कॉटवर आडवं झोपायचं नाही, ते डोकं खाली काढायचं, किंवा काहीतरी असं वेगवेगळ्या प्रकारची हालचाल करत असतात, जेणेकरून त्यांना बॅलन्स, पर्स्पेक्टिव्ह, उलट सुलट या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. एक कायनेस्थेटिक मेमरी नावाची मेमरी आहे, ज्याच्यामध्ये स्नायूंच्या पोझिशन्सची माहिती स्टोअर केली जाते. आणि ती जी स्टोअर करण्याची जागा आहे किंवा वेळ आहे ती या पहिल्या 6-7 वर्षात आहे. त्याच्यामुळे जितकी ती माहिती जास्त, तितकं ते मूल शांत होणार आहे पुढे, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती होणार आहे. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया क्विकली, मी सांगेन तसं करायचंय. येस येस. सो तुमचा उजवा हात तुमच्या पाठीमागे ठेवायचा, दिसणार नाही असा ठेवायचा, मागे न्यायचा. केलाय? त्याच्यानंतर तुमच्या त्या हाताची शेवटची 3 बोटं वळवायची आणि तळव्याला जस्ट टेकतील अशी लावायची, प्रेशर द्यायची गरज नाही, जस्ट वळवून तळव्याला टेकायची शेवटची 3 बोटं. पहिलं बोट तर्जनी, जे बोट दाखवण्यासाठी आपण वापरतो ते त्याच बोट दाखवण्याच्या पोझिशनला आणा आणि अंगठा त्याच्यापासून लांब करा. झालंय सगळं? समोर आणून बघा. सो प्रश्न जमलं का नाही जमलं हा नाहीये प्रश्न, तुम्हाला हात दिसत नसताना तुम्ही हे केलं कसं. म्हणजे मी ज्यावेळी म्हटलं की शेवटची 3 बोटं वळवा, त्यावेळी शेवटचीच 3 कशी वळली, पहिली 3 का नाही वळली. ज्यावेळी मी पहिलं बोट सरळ करा म्हटलं त्यावेळी पहिलंच बोट सरळ कसं झालं, करंगळी का नाही सरळ झालं. राईट? कारण करंगळी म्हणजे काय, त्याचे स्नायू कसे हलवायचे, ही जी भाषा आणि त्याच्याशी संबंधित हालचाली आहे याची तुमच्या ब्रेनला ओळख झालेली आहे. ती या पहिल्या 6 वर्षात झाली. ती जर झालेली नसती तर हे करता आलं नसतं. ओके. आणि म्हणून स्नायूंच्या सगळ्या ओळखी होण्यासाठी या काळामध्ये हालचाली होणं अत्यंत महत्वाचं आहे. हालचालींच्या बरोबर त्याच्याशी संबंधित भाषेची ओळख होणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या वयातल्या मुलांना मस्ती करणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी त्यांना एखाद्या गेम मध्ये टाकता त्यावेळी एकाच प्रकारच्या हालचाली परत परत होतात. निसर्गाला एकाच प्रकारच्या हालचाली परत परत अपेक्षित नाहीयेत, निसर्गाला सगळ्या हालचाली होणं अपेक्षित आहे. आणि हे जुन्या काळातल्या लोकांना कसं माहिती होतं मला माहिती नाहीये, पण तुम्ही ऐकलेली फ्रेज असेल, आज्या काक्या ते असं म्हणताना दिसतात, लहानपणी जी मुलं मस्ती करतात ती मोठेपणी कोण पूर्ण शांत होतात. आणि लहानपणी मस्ती जिरली नाही तर मोठेपणी चिडखोर होतात. बरोबर. राईट? सो बेसिकली काय असतं की लहानपणी तुम्ही पुरेशी मस्ती करू दिली तर ती जी कायनेस्थेटिक मेमरीची जागा आहे, ज्या हालचालींची माहिती आहे ती ब्रेन मध्ये पूर्ण तयार होते. एकदा ती माहिती मिळाली की परत करून बघायची गरज संपते. त्याच्यामुळे ही जी लहानपणी मस्ती केलेली लोक असतात ती स्थिर बसतात, त्यांच्या मेंदूला परत चेक करायची गरज नसते. पण जे यातनं गेलेले नाहीयेत ते मोठेपणी असे 15-20 मिनिटांनंतर थोडीशी पोझिशन हलते, स्थिर नाही बसतायत. योगाच्या क्लासला गेल्यानंतर त्यांनी ध्यान लावायला सांगितलं की हालचाल चुळबुळ सुरू होते, कारण मेंदूला कळत नाही की पोझिशन काय आहे. मग मेंदू रिव्हर्स इन्स्ट्रक्शन देतो की थोडीशी हालचाल कर म्हणजे मला कळेल की सगळ्याची पोझिशन काय आहे. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा सुटतो जर लहानपणी मस्ती करू दिली तर.
येतंय लक्षात? सो ह्या वयातल्या मुलांना मस्ती करू देणं हे त्यांच्यासाठी पूरक वातावरण आहे. जाऊया पुढे. हो. ओके, पुढची स्टेज जी आहे ती पुढची 7 वर्ष. याच्यामध्ये जसं शरीराची डेव्हलपमेंट होते, शरीराचा विकास होत असतो, तसा इथं भावनिक विकास होत असतो, इमोशनल डेव्हलपमेंट होत असते. आता परत येईल मी तिथं की डेव्हलपमेंट सगळ्याचीच होत असते, पण प्रॉमिनंट डेव्हलपमेंट इमोशनल होत असते या काळामध्ये. आता इमोशनल डेव्हलपमेंट होते त्यावेळी जसं असं आपण इमोशन्सचं शरीर असा विचार करूया, आणि इमोशनच्या शरीराचे अवयव कोणते, तर वेगवेगळ्या भावना. आणि मग जशी हातापायांची तिथं वेडीवाकडी हालचाल होत असते शरीराची, तशी इथं भावनांची हालचाल होत असते. जसं त्यावेळेला पहिल्या 1-2 वर्षामध्ये शरीर कसं हलवायचं कळत नसतं, तसं इथल्या पहिल्या 1-2 वर्षामध्ये भावना कशा हलवायच्या कळत नसतं. नंतरच्या 1-2 वर्षामध्ये भावना मनाप्रमाणे हलवता यायला लागतात आणि त्याच्यानंतर जमायला लागतं. ओके, एक वाक्य उच्चारतोय, तुम्हाला काय वाटतं ते एक्सप्रेस करा. वाक्य असं आहे की भावना ही वापरण्याची गोष्ट आहे. भावना ही वापरण्याची गोष्ट आहे. काय वाटतंय? भावना ही अनुभवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. ओके, नो, पटपट जे जे काय वाटत असेल ते एक्सप्रेस करा. भावना वापरण्याचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. भावना प्रकट करण्याची गोष्ट आहे. ओके, सो खूपशा लोकांना असं वाटतं की भावना ही वापरायची गोष्ट नाहीये, काहीतरी चुकतंय. राईट? आता मी काहीतरी एक सिनारिओ एक्सप्रेस करतो तुमच्या समोर, त्याच्यानंतर सांगा मला. मला ज्यावेळी वस्तू माझ्यापासून जवळ किंवा माझ्यापासून लांब ठेवायची असते, त्यावेळी मी ती उचलून लांब ठेवतो, बरोबर? म्हणजे आता हा माऊस जर मला माझ्यापासून लांब ठेवायचा आहे, तो उचलून मी लांब ठेवणार, हात मागे घेणार, किंवा चालत जाऊन लांब ठेवणार, परत येणार. म्हणजे वस्तू ज्यावेळी मला जवळ किंवा लांब हव्यात त्यावेळी मी माझं शरीर म्हणजे माझा हात, पाय, डोळे वापरतो आणि वस्तू लांब ठेवतो. ज्यावेळी मला माणसं जवळ किंवा लांब हवी असतात, फिजिकली नाही म्हणते मी, नातेसंबंधाचा संबंध आहे, रिलेशनशिप्स म्हणतो, ज्यावेळी मला माणसं जवळ किंवा लांब हवी असतात त्यावेळी मी काय करतो? इमोशनली बॉन्ड डेव्हलपमेंट म्हणजे. ओके, सो तुम्ही इमोशन्स वापरता? काइंड ऑफ वी कॅन से. राईट. सो तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला जे एक्सपेक्टेड असेल त्याच्याप्रमाणे इमोशन्स वापरता. हो. आणि मग जो पाहिजे तो रिझल्ट मिळवून घेता. बरोबर. सो ऍज अ पेरेंट आपली परिस्थिती ही आहे की आपल्याला भावना वापरायच्या असतात हेच माहिती नाहीये आणि आपण मुलं डेव्हलप करायला निघालोय. आहे की नाही गमतीशीर गोष्ट? सो आता आपली अडचण कुठे येते तुम्हाला सांगतो की इथं मी म्हटलं की पहिले 2-3 वर्ष त्यांना नाही कळत, त्याच्यामुळे जसं लहानपणी वेडेवाकडे हालचाल असते, ऍक्सिडेंटल हालचाल असतात, म्हणजे लहानपणाच्या पहिल्या 1-2 वर्षामध्ये ज्यावेळी ते पळतात त्यावेळी काहीतरी पाडापाडी होते, काहीतरी इकडे तिकडे लागतं, हालतं, त्यांना जमत नसतं. तसंच इथेही ज्यावेळी ते भावना वापरतात त्यावेळी त्या वेड्यावाकड्या वापरतात, इफेक्टिव्हली वापरता येत नाहीत. त्याच्यामुळे ते रडताना दिसतात, ओरडताना दिसतात, रुसताना दिसतात, वगैरे वगैरे गोष्टी होतात. नंतरच्या याच्यात त्यांना थोडं थोडं जमायला लागतं, म्हणजे कुठे रडायचं, कुठे रडायचं नाही, कुठे रुसायचं, कुठे फुगायचं, हे थोडं थोडं कळायला लागतं. आणि साधारणपणे 12-13 नंतर ते छान जमायला लागतं. आणि मग तुम्ही ऍज अ पालक फसवले जाता, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं जाण्याचं फिलिंग येतं. म्हणजे घरातल्या कुणाशी बोललं की काय मला मिळतं हे त्यांना माहिती असतं, घरातले कुणाशी कसं बोललं की मला ते मिळतं हे त्यांना माहिती असतं, आणि ते तसं वागतात आणि ते तुमच्याकडनं करवून घेतात, आणि मग तुमचा इगो हर्ट होतो, मला फसवतोय, मग तुम्ही कठोर बनता. पण तुम्हाला हे लक्षात येतंय का की ते याच्यामध्ये निगोशिएशन स्किल्स शिकतायत.
गोष्टी कशा करून घ्यायच्या याचं ते स्किल आहे आणि ते आपल्याला शिकवायला हवंय. आपल्याला ते नर्चर करून घ्यायला हवंय आणि आपण ते नर्चर करायच्या ऐवजी आपण थांबवतोय. जसं लहानपणी मुलं खोटं खोटंची मस्ती करायला येतात, तुम्हाला पाडायला येतात, त्यावेळी तुम्ही लुटूपुटूचे पडतात त्यांनी ढकलल्यानंतर. तसं इथं भावनांमध्ये का नाही पडत? अरे वा, तू किती मस्त बोललास, मला लक्षातच नाही आलं, फसलो मी, किंवा तू माझ्याकडनं किती सहजपणे काढून घेतलं, अशी वाक्य का नाही येत आपली? कारण ती वाक्य किंवा ते वागणं त्यांना इमोशनली स्ट्रॉंग बनवण्यासाठी उपयोगात येणार आहेत. त्यांना इमोशन्स कुठे कशा वापरायचे हे कळणार आहे. जसं लहान वयामध्ये तुम्ही कुठे जाऊ नकोस, त्याचा काय परिणाम होतो, त्याचं ते कसं लागेल, इतक्या उंचावरून उडी मारू नको, ते चांगलं नाहीये, इथून मार, ते तुला जमेल, असं जे बोलणं आहे. तसंच भावनांच्या बाबतीत आपण का नाही बोलत आहे की बाहेर गेल्यावर असं वागलं तर हे होऊ शकतं, तिथं असं वागायला नकोय, त्याच्याऐवजी तू इकडे राग व्यक्त केला तर चालतंय. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते त्यांना त्या भावना व्यवस्थित वापरायला शिकवणार आहे. ऍक्च्युअली असं आहे की नेचर नॅचरली करून घेतं. जसं लहान मुलं आपोआप ऍक्शन्स मध्ये येतात तुम्ही अडथळे नाही आणले तर, तसंच इमोशनल डेव्हलपमेंट पण नॅचरली घडते जर तुम्ही अडथळा नाही आणला तर. ओके, पुढच्या स्टेजकडे जाऊया. हो सर, याच्यात अजून काही एक्झाम्पल देता येतील का? अजून थोडंसं इमोशनल आणि फिलिंग्सवर. ओके, बेसिकली काय आहे की ज्या काय सगळ्या भावना आहेत, म्हणजे राग व्यक्त करणं किंवा राग येणं हे मनासारखी गोष्ट नाही झाली की एक्सप्रेस करण्याची एक पद्धत आहे. भावनांना दोन ह्याच्यात तुम्ही हे करू शकता. एक म्हणजे फील होणं, म्हणजे मला जाणवणं, राग हा जाणवतो, आणि दुसरं एक्सप्रेस करणं म्हणजे फिलिंग्स आणि इमोशन्स, असं इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत, आपण मराठीत त्याला फक्त भावना म्हणतो. सो इमोशन्स या तुम्ही प्लीज म्यूट करा, या कोणतरी बोलते. हा, इमोशन्स या तुम्ही एक्सप्रेस करत असता आणि फिलिंग्स हे तुम्हाला इंटरनली फील होतात, म्हणजे ते तुमच्या वैचारिक लेवलला असतात. राईट. सो ज्यावेळी एखादी गोष्ट घडते, म्हणजे चांगला वापर जर असा मी विचार करायचा झाला तर रस्त्याने तुम्ही तुमची कार घेऊन चाललाय आणि बाजूने एक मुलगा आला आणि सायकलचं हे घासलं गेलं त्याला. ओके, हे मी आता मोठ्यांसाठी सांगतो, मुलांसाठी काय करायचं ते वेगळं बघूया आपण. पण रस्त्याने त्याची सायकल तुमच्या काळाला घासली गेली, नॅचरली आपण काय करतो, बाहेर पडतो, आरडाओरडा करतो, त्याला काहीतरी मारतो आणि निघून जातो. या सगळ्याने म्हणजे राग कशासाठी आला तर गाडी खराब झाली, गाडी चांगली राहायला हवी होती, त्याला मारण्याने, तिथं आरडाओरडा करण्याने त्या गाडीवरचा स्क्रॅच जाणार आहे का, किंवा तो पुढच्या वेळेस पासून काळजी घेणार आहे का? सो ते जर होणार नसेल, तिथं जर तो इफेक्टिव्हनेस नसेल, तर त्या प्रकारचं रागाचं एक्सप्रेशन काहीच उपयोगाचं नाहीये. एक्झॅक्टली तेच तुम्ही तुमच्या मुलाबद्दल विचार करा की समजा त्याच्या हातून दुधाची बाटली सांडली, पडली, फुटली आणि दूध पसरलं, आरडाओरडा करून काहीच होणार नाहीये. त्याच्याऐवजी काय करता येऊ शकतं की त्याला विचारणं काय झालं, किंवा आधी त्याला शांतपणे हे करणं की हो ओके सांडलीये कळलंय, नंतर त्याला विचारणं किंवा समजणं की काय झालं, ते तसं समजावून सांगणं आणि आवरून घेणं की सगळं सांडलंय, आता काचा मी उचलून, काचेची असेल तर काचा तुम्ही उचलून घ्या कारण त्या हार्मफुल आहेत, मोठं मूल असेल तर तुम्ही उचलायला पण सांगू शकता, पण स्वच्छ करून घेणं हे जर आपण त्याला करून घेतलं, म्हणजे आपला जो राग आहे तो व्यवस्थित एक्सप्रेस केला तर त्याचा इफेक्टिव्हनेस आहे. आणि कुठलीही गोष्ट पेरेंटिंग मध्ये हे लक्षात ठेवा की ज्यावेळी इंटरॅक्शन होते त्यावेळी दोन्ही बाजूचं लर्निंग होतं. म्हणजे आपल्याला पालकत्व आपण कसं शिकलेलो आहोत असं जर तुम्ही विचार केला तर आपण त्यावेळी मुलाच्या रोलमध्ये पण होतो आणि ऍडल्टच्या रोलमध्ये पण होतो. ज्यावेळी आपल्याला पनिशमेंट केली गेलेली आहे लहानपणी, त्यावेळी आपण पनिशमेंट झाल्यामुळे काय बदल व्हायला पाहिजे हेही शिकलो ऍज अ चाइल्ड, आणि मोठं झाल्यानंतर आपण काय करायचं असतं हेही शिकलो. तसंच या ऍक्शन मध्ये ज्यावेळी आपण अशा पद्धतीने एक्सप्रेस करतो त्यावेळी त्यांना त्या गोष्टी कळतात आणि मग ते त्यांच्या ऍज अ एल्डर ते व्यवस्थित वापरायला सुरुवात करतात. बरोबर, आलंय लक्षात? Yep. मी पुढचं घेतो आणि मग प्रश्नांमध्ये आपण अजून डिटेल घेऊया ते.
हो हो चालेल सर. ओके. सो पुढचं जे वय आहे ते इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटचं आहे. आता हे सायंटिफिकली प्रूव्ह होतं, कारण तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट याच सिक्वेन्सने असते. म्हणजे ब्रेनमध्ये ब्रेन स्टेम, मॅमल ब्रेन, मॅमलियन ब्रेन आणि निओकॉर्टेक्स असे 3 भाग आहेत, जे 3 वेगवेगळे फंक्शन सांभाळत असतात आणि ते त्याच पद्धतीने डेव्हलप होतात. त्याच्याप्रमाणे तुम्हाला हे बाहेर त्याचे रिफ्लेक्शन्स दिसतात. सो इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटमध्ये काय होत आहे बेसिकली, की तुम्हाला सारासार विचार करण्याची ताकद यायला लागलेली असते. त्याच्यामुळे मुलं आता प्रत्येक घटनेचा परस्परांशी संबंध लावून विचार करायला लागतात. जिज्ञासा वाढते, खोलात जाऊन समजून घेण्याची इच्छा व्हायला लागते. सो हे वय हे विचार करण्याचं आणि चॅलेंज करण्याचं असतं. म्हणजे या वयाचं आधीच्या वयांशी कम्पेअर केलं तर ह्याच्यात हालचाली कशाच्या दिसतील, तर विचारांच्या, चॅलेंजेसच्या, प्रश्न विचारण्याच्या. म्हणजे मुलांचे प्रश्न अचानक वाढतात. 14-15चे झाले की ते तुम्ही सांगितलं म्हणून त्यांनी ऐकून घेतलं असं होत नाही. तुम्ही सांगितलं की त्यांचा का, कशाला करू, हेच का करायचं, असंच का वागायचं, या प्रकारचे प्रश्न यायला सुरुवात होतात. कारण त्यांचा मेंदू विचार करायला लागलेला असतो आणि त्याला विचार करायची आवश्यकता असते. परत पहिल्यासारखंच होईल. पहिले 2 वर्ष प्रश्न कुठे विचारायचे, कसे विचारायचे, कशा प्रकारचे विचारायचे नाही कळणारे, चुकीचे प्रश्न विचारले जाणारे, चुकीच्या ठिकाणी विचारले जाणारे, आपल्याला फिक्स मध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी इतरांच्या समोर उघड व्हायला नको हव्या असतात, ते नेमके तिथं प्रश्न विचारतात आणि गडबड होते. मधल्या याच्यामध्ये त्यांना आता कळायला लागलेलं असतं की कुठे काय विचारावं आणि कुठे काय विचारू नये. आणि 18-19 नंतर मॅच्युरिटी दिसते. योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारतात. सपोर्टिव्ह पण विचारू शकतात, ब्लॉक करणारे पण विचारू शकतात आणि ते नीटपणे वागायला सुरुवात करतात. बरोबर. सो ही या वयाची डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन, लहानपणी मुलं मस्ती करत असतील तर डेव्हलपमेंट चांगली चाललेली आहे. फारच जास्त शांत बसत असतील तर प्रश्नचिन्ह आहे. मधल्या वयात म्हणजे प्रायमरी स्कूलच्या एजमध्ये 1ली ते 4थी 5वी असं आपण वय धरू, त्याच्यामध्ये टँट्रम्स, इमोशनल अप्स अँड डाऊन्स हे जर दिसत असतील, खूप सारे लाऊड इमोशनल एक्सप्रेशन दिसत असेल तर डेव्हलपमेंट चांगली चालली आहे. इमोशनल एक्सप्रेशन नसेल तर प्रश्नचिन्ह आहे. आणि टीनेज मध्ये आल्यानंतर आईबाबांना, शिक्षकांना चॅलेंज केलं, अडवणूक केली, प्रश्न, कठीण प्रश्न विचारले तर डेव्हलपमेंट चांगली आहे. तसं नसेल होत तर प्रश्नचिन्ह आहे. विचार करायची गोष्ट आहे. क्या बात आहे. सो या नैसर्गिकता आहे आणि त्याच्याबद्दलचं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे मग तिथं तुम्हाला मस्ती करू द्यावी लागेल, इथं तुम्हाला इमोशनली एक्सप्रेस करू द्यावं लागेल आणि पुढच्या त्याला तुम्हाला इंटेलेक्च्युअली चॅलेंजेस मुलांचे ऍक्सेप्ट करावे लागतील. प्रश्न विचारायला परवानगी द्यावी लागेल. ते ज्यावेळी प्रश्न विचारू शकतील त्यावेळी ते विचारात येतील. सोपी हाताळायच्या गोष्टी कशा आहेत, आता एक वेगळा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो, की पहिल्या वयामध्ये तुम्हाला त्यांना जर शिस्त पाहिजे असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगतायत त्या हालचालीतून करण्याच्या सांगा. म्हणजे हा कप तिकडे नेऊन ठेव, तिकडनं ती केरसुणी आणून दे, चल तिकडनं एक चादर पकड, आपण नीट छान गादीची चादर घालू, घड्या करून दे, मला घड्यांना मदत कर. जिथं जिथं ऍक्शन आहेत तिथं ही मुलं कंटाळा न करता तुम्हाला मदत करतील. आणि मग किती गुणी मुलं असतील की जे सांगितलं ते ऐकतील. मधल्या वयातल्या मुलांमध्ये त्यांच्या इमोशन्स अॅक्नॉलेज करणं आणि इमोशनल राहणं असं जर तुम्ही केलं, म्हणजे ते सांगतायत त्यावेळी ऐकून घेणं, ते वर खाली बोलतायत त्यावेळी ते अॅक्नॉलेज करणं, मग म्हणजे आधी इमोशन्स ऐकून घेणं आणि मग सांगणं, असं केलं तर मधल्या वयातली मुलं शांत असतील. आणि इथल्या 3ऱ्या वयातली मुलं प्रश्नाला एक्सप्लेन करायची गरज नाही. मी केलेली चूक आहे म्हणजे PhD इन फिजिक्स हा माझा जरा इगो होता ना, त्याच्यामुळे त्याने काही विचारलं की मी त्याला पकडून बसून सगळं नीट समजावून सांगायचं, ही माझी चूक होती. मुलांनी, या वयातल्या मुलांनी जर काही विचारलं तर त्यांना प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने द्या. म्हणजे सूर्य पूर्वेकडून का उगवतो? अरे हो रे, रोजच पूर्वेकडून उगवतो, का उगवत असेल? हे उत्तर त्याला जास्त छान वाटतं, कारण तो विचारात राहतो आणि विचार करत राहणं हे त्या वयाला आवश्यक असतं, त्यांना आवडतं. म्हणजे तुम्ही रिडल्स, पझल्स अशा टाईपच्या गोष्टींमधून त्यांच्याशी बोललात तर दे विल बी हॅपी. चॅलेंजेस, तुला अजून हे नाही नीट कळलेलं, तुला हे कळायसाठी अजून अभ्यास करावा लागेल, करून बघ, सांग मला उद्या त्याच्यात अजून काय आहे.
या टाईपची जी वाक्य असतील ती ते एन्जॉय करतील. एक्सप्लेन करायला लागलात, लेक्चर द्यायला लागलात की ते तिथून पळून जातील. त्यांना नकोसं होतं एक्सप्लेन केलेलं, कारण विचार करायची गरज नाही पडत. राईट. सो त्यांच्या नैसर्गिकतेप्रमाणे आपण जर वातावरण डेव्हलप केलं तर छान मुलं दिसतात. एवढीच कन्सेप्ट मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माझं प्रेझेंटेशन मी थांबवतो आणि याच्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते आपण आता घेऊया. तर मला वाटतं मी एवढं असं म्हणजे या आपल्या इंटरनेटच्या काळामध्ये आहे 100 गोष्टी कळतात, पण ही गोष्ट एवढी साधी या एज डिफरन्स मध्ये तुम्ही जे म्हटलं, अरे जो मस्ती करत असेल तर सगळं नॉर्मल आहे, नसेल तर प्रॉब्लेम आहे, हे एवढं मला असं स्वतःला असं ते काय फील होतं की अरे हे माहितीच नव्हतं आम्हाला. म्हणजे आम्ही एक्झॅक्टली अपोजिट करायचा प्रयत्न सगळेजण करतोय. मला असं वाटतं. सो मला असं वाटतं हा आपण थोडस ओपन करूया फॉरम, आणि यू हॅव अ क्वेश्चन, कारण की हा टॉपिक मी त्यांना 1 तास सरांना दिला होता. मला असं वाटतं अजून 2 तास आपण याच्यावर बोलू शकतो. तर तुम्हाला लक्षात येईल की प्री प्रायमरी शाळेमधलं जे शिक्षण आहे ते सगळं ऍक्शन बेस्ड आहे. म्हणजे गाणं शिकवायचं असलं तरी ते नुसतं गाणं नाही शिकवत, ते तिथं हालचाली करून घेतात, पळापळी करून घेतात. याला कारणच ते की त्याच्याशिवाय मुलं शांत बसणारच नाही त्यांच्याजवळ. येस, ज्यांचा हात वर आहे त्यांनी प्रश्न कसं, म्हणजे प्रश्नांचं हे कसं असतं ते तुम्ही ठरवा आणि मग मी उत्तरं देतो. हॅलो सर, मी निखिल. हा निखिल. मला एक प्रश्न आहे सर. जसं तुम्ही सांगितलं की लहान वयामध्ये जेव्हा मूल जन्माला येतं त्याच्यानंतर त्याला मस्ती करू द्यावी पडते. मस्ती करू द्यावी किंवा त्याला त्याच्या मतानुसार चालावं. त्याला जे खेळायचं आहे, ज्या गोष्टी करायच्या आहे, आपण त्याच्यामध्ये अडथळा आणता कामा नये. पण सर माझा प्रश्न असा आहे की समजा जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं की रस्त्याने चालताना कुठे भिंत आहे, कुठे रूढ आहे, त्याच्यावर त्याला चालायचं आहे, म्हणजे ते नैसर्गिकरित्या त्याला करायला भाग पडतं की हे आपण करून बघू. पण समजा तेच करताना आपल्या मनात एक भीती सुद्धा असते की समजा पडलं, काय झालं, लागलं, मग आपण त्याला हे करत असतो की असं नको करू, तसं नको करू, किंवा घरामध्ये काही वस्तू असतील ते तो उलटापालट करत असतो, तोडत असतो, कारण की ते त्याचं ऑब्व्हियसली नेचर आहे जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण जर का आपण त्यांना काही बोललोच नाही तर मग आपण असतं नाही ह्युमन टेंडन्सी, अरे याला आपण काही बोलत नाही म्हणून हा अति करतो. तर मग हे कसं ओव्हरकम करायचं या गोष्टी? हे फिअर आहे ना, हे इंड्यूस फिअर आहे. करेक्ट. हा. पहिली गोष्ट आपण काय करायचं तर आपण पूरक वातावरण तयार करायचं. म्हणजे काय आहे की तो समजा एखाद्या खिडकीत चढतोय, सो त्यावेळी आपण तिथं थांबायचं, पडला तर कॅच करायचं, किंवा कुठेतरी लटकतोय तर खाली तुम्ही काहीतरी टाका ज्याच्यावर पडल्यावर त्याला लागणार नाहीये. बरोबर. म्हणजे तुमचं घर जे आहे ते आपण सेफ करायचं, काय ऍक्सिडेंट प्रूफ करायचं, आणि आपण तिथं अलर्ट असायचं. म्हणजे तो आपला रोलच आहे. आपण त्याच्या ऍक्शन्स थांबवायच्या ऐवजी त्या ऍक्शन्स सेफली होतील याच्याकडे लक्ष द्यायचं. थोडं मोठं झाल्यानंतर पडू द्यायचं. म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की शिक्षण हे सेफ्टी पासून अनसेफ कडे जाणारं असतं. म्हणजे आधी तुम्ही सेफ एन्व्हायरमेंट मध्ये हाताळा, मग नंतर थोडं थोडं लागू द्या आणि नंतर पूर्ण त्याच्यावर सोडून द्या. तो काळजी घ्यायला लागतो. पण लागलंच नाही, मी कायमच प्रोटेक्ट करत राहिलो असंही वातावरण नकोय. आणि मी पालकांना हे सांगत असतो की जखम झाली की ती भरून येते. ही सगळी सिस्टीम कशासाठी आहे? जखम भरून येण्याची प्रोसेस आहे कशासाठी? कॅपॅसिटी चेक, म्हणजे हे त्याचं काय चेक करणं की हाऊ ही इज रिकव्हरिंग फास्ट. नाही, जखमा झाल्या तर चालतील ना, जखमा झाल्यानंतर ते भरून निघतात. सो करू द्या, त्या अनुभवातनं जास्त चांगलं शिक्षण होतं. चॅलेंजेस इन्क्रिमेंटल असावे, खूप मोठं चॅलेंज नसावं, आणि ते आपलं काम आहे की ते वातावरण तशा पद्धतीने तयार करायचं. माझा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये, जसं आता तुम्ही सांगितलं की टीनेजर जे मुलं आहेत ते इमोशन्सने हे करतात, राईट?
तर कधी कधी म्हणजे ते त्यांना समजायला लागतं तेव्हा ते इमोशनने आपल्याला ब्लॅकमेल पण करायला लागतं. जसं अभ्यास झालेला नसेल तर माझं पोट दुखतंय, मी ट्युशनला जाणार नाही किंवा शाळेत जाणार नाही, लाईक दॅट. हे कसं हाताळायचं? आपण त्यांच्यापेक्षा स्मार्ट व्हायचं, म्हणजे आपणही इमोशन्स वापरायचे ना. निगोशिएशन मध्ये इमोशन्सच आहे, तुम्ही सेल्स मध्ये वापरताच ना. येस. म्हणजे सेल्सचं ट्रेनिंगच आहे की एकदा कस्टमरने ऑर्डर घ्यायचं ठरवलं की तिथून हलू नका, आधी ऑर्डर हातात घ्या. बरोबर. सो तसंच आहे ते. म्हणजे जसं जसं तिथं तुमचे इमोशनल डावपेच आहेत तसेच तुम्ही इथं त्याच्याशी करा, त्याला ऍक्च्युली शिकवा. शरीराच्या बाजूने आपण करतोच ना लहान मुलांशी, की आपण आपली ताकद कितीही असली तरी आपण ती थोडीशीच वापरतो, जी त्यांना कन्फ्रंट होऊ शकेल एवढीच वापरतो, ज्याच्यातनं आपण त्याला स्ट्रॉंग झाल्याचं फिलिंग निर्माण करतो. तसंच इथंही करायचं की कधीतरी तो जिंकतोय, कधीतरी आपण जिंकतोय, त्याला अगदीच आपण प्रत्येक वेळी हरतोय असं वाटणार नाही. आणि तो जर आपल्यापेक्षा स्ट्रॉंग झाला तर झाला. हवंच आहे आपल्याला ना, आपली मुलं आपल्यापेक्षा स्ट्रॉंगच हवी आहेत ना. येस, थँक्यू. हॅलो सर. हा प्राची, माझा असा प्रश्न आहे की हल्लीच्या जनरेशन मध्ये बरेच दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतात. पूर्वी कसं होतं, आई ही व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर असायची, घरी असायची, आपल्या सगळ्या नीड्स पूर्ण असायच्या, आपण कुठेतरी इमोशनली सिक्युअर होती आमची जनरेशन. आता जर ही सिच्युएशन आहे तर मुलांना नर्चर कसं करायचं, त्यांचं भावविश्व तसंच त्यांचं डेव्हलपमेंट. आपण इंटेलेक्च्युअल आणि हे ते सगळं बघतो, पण हल्ली डे केअर्स आहेत किंवा क्लासेस आहेत, ते सगळं ठीक आहे. पण मला हा प्रश्न खूप जाणवतो, कारण आता कुठेतरी मी सुद्धा याच विचारात आहे टू गेट बॅक अप फायनान्शियली, आणि बट माझ्या डोक्यात किंवा मनात तीच एक गिल्ट आहे किंवा मला ती एन्झायटी आहे की हे कसं होणार आहे, म्हणजे की त्याला मी तेवढा वेळ देऊ शकणं न देऊ शकणं, बॅलन्स करणं. तर ह्याच्यात तर तुम्ही काय सांगू शकाल की कसं केलं पाहिजे हे? जे फॅसिलिटीज आहेत त्या नीट तपासून घेऊन वापरणं. म्हणजे पहिली गोष्ट, एक तर तुम्हीच मला उत्तर देऊन टाकलाय की मी जर त्याच्याजवळ कायम असू शकेल, पेरेंट्स जर बरोबर असू शकतील तर ते कम्प्लिटली आपल्या हातात असेल आणि आपण छान करू शकू. पण आपण तिथं नाहीये तर काय, असाच प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे पहिलं उत्तर तर डायरेक्टली आलेलं आहे. दुसरा जो भाग आहे, मग तुम्ही फॅसिलिटीजचा नीट चेक करून घ्या. म्हणजे जर तुम्ही डे केअरला पाठवणार असाल तर ते डे केअर सगळ्या प्रकारे चेक करा की तिथल्या सगळ्यात महत्वाचं तिथल्या व्यक्ती या कशा आहेत. फॅसिलिटी हा नंतरचा भाग आहे, व्यक्ती हा पहिला भाग आहे. कारण मुलांना मानसिक धक्के बसणं हे सगळ्यात घातक आहे, कारण ते लाईफ टाईम धक्का असतो. म्हणजे ती जी काय गोष्ट घडते त्याचा इम्पॅक्ट लाईफ टाईम असतो. त्याच्यामुळे ते घडू नये ही पहिली गोष्ट असली पाहिजे. त्याच्यामुळे तिथली लोक किती चाइल्ड फ्रेंडली आहे हे पहिलं चेक करणं. त्यांना मुलांबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि त्यांना मुलांबद्दलची माहिती असली पाहिजे. नंतर फॅसिलिटीज येतात की फॅसिलिटीज किती सोफिस्टिकेटेड आणि पॉश आहे. तो अल्टरनेटिव्ह भाग आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. सगळ्यात महत्वाचं जे कसं करायचं हे मला आत्ता नाही सांगता येणार कारण टाइम लिमिट आहे आपलं, पण मुलं तुमच्याशी ओपन असली पाहिजे. म्हणजे काही घडत असेल तर मुलांना ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि तुम्ही त्यांची भाषा आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन हे नेहमी चांगलं टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणजे आता समजा तुम्ही डे केअरला टाकलं आणि तिथं काहीतरी घडतंय तर ते तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकले पाहिजे. जरी त्यांना त्या तिथल्या ताईची, तिथल्या कोण मावशीची भीती वाटत असली तरी ते तुम्हाला सांगू शकले पाहिजे की तिथं काय होतंय. म्हणजे तुमचा आधार त्यांना सगळ्यांपेक्षा जास्त वाटला पाहिजे. बरोबर. तर ते जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला मग सगळं माहिती असतं, मग तुम्हाला ऍक्शन घे. सो हा जो भाग मी म्हटला तो परत वातावरणाचा भाग आहे की आपण मुलांना कसं वातावरण देतोय त्याच्यावर ते ठरेल की ते तुमच्याशी ओपनली बोलू शकतात का नाही बोलू शकत. बरोबर. आणि ते करून पुढची गोष्ट अशी आहे की आपण दोघांनी केलेलं आणि कोणीतरी केलेलं याच्यात फरक पडणारच आहे. सो तो ऍक्सेप्टन्स की काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीयेत कारण आपण तिथं नाहीये, आणि तो ऍक्सेप्टन्स असावा. नमस्कार सर. हा पूजा.
सर माझं नाव पूजा. माझी मुलगी आता 5 वर्षाची आहे आणि तिला ऑनलाईन शाळा चालू आहे. अगदी चांगली आहे तिची शाळा. पण माझ्या लक्षात असं येते सर जून महिन्यापासून की तुलना खूप केली जाते शिक्षकांकडून मुलांमध्ये. काही मुलांना जास्त महत्व दिलं जाते आणि काहींना नाही. तर ही गोष्ट खरंच तीव्रपणे लक्षात आली सर माझ्या. सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण त्याचा खरंच त्रास होतोय आणि तिला त्रास होतोय. हेही एवढ्या लहान वयात तिलाही लक्षात आले की आपल्याला दुर्लक्षित केले जाते आणि त्या मुलांना महत्व दिले जाते. तर याच्यामध्ये मी काय करू सर? सगळ्यांसाठी एकत्र इनपुट. पीटीए मध्ये पालकांची पॉवर ही खूप जास्त आहे. शाळा कुठल्याही पॉलिसीज तुमच्या परवानगीशिवाय इम्प्लिमेंट करू शकत नाहीत. लिगली तुम्हाला अधिकार आहे की शाळेच्या पॉलिसीज मध्ये इंटरफिअर करण्याचा ऍज अ पीटीए मेंबर. सो पीटीए स्ट्रॉंग करा, अशा गोष्टी पीटीए मध्ये मांडा आणि त्या तिथं घडवून आणायचा प्रयत्न करा. हे जे हा जो एक समज आहे किंवा हा जो एक भीतीचा भाग आहे की आपण जर तिथं जाऊन भांडलो किंवा आपण जर तिथं जाऊन बोललो तर ते शिक्षक आपल्या मुलांना त्रास देतील, या भीतीतून बाहेर पडा. कारण याच्यातनं तुम्ही पण मनातून तरी मनात त्यांच्या कुठेतरी राहीलच ना की आपण कुणाला आवडणारच नाही ना मी अशी कंप्लेंट केलेली. जरी त्यांनी दाखवलं नाही तिच्यापर्यंत भीती किंवा काही पोहोचवलं नाही पण मनात त्यांच्या कुठेतरी राहीलच ना शिक्षकांच्या. मला असं वाटलंही की आपण कंप्लेंट करावी मुख्याध्यापकांना पण तसं नाही केलं मी सर. बरोबर. सो तीच भीती आपल्याला मागे थांबवते आणि तीच भीती आपल्याला आणि आपल्या मुलांना संघर्ष न करण्याची संस्कार घडवते. अन्याय सहन करत राहायचा, संघर्ष करायचा नाही असा एक संस्कार चाललेला आहे आपल्या समाजामध्ये. म्हणजे ज्याच्या हातात नाड्या आहेत त्याचं तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं असतं, असा संस्कार घडतोय. सो बोलायचं ना, काय होणार आहे. जास्त वेळ आपल्याला तिथं हे करावं लागेल. बाकीच्या पालकांना तयार करा, त्यांच्याही मुलांना तसं काहीतरी होत असेल. दुसरी एक गोष्ट, वेगळी गोष्ट आहे ही आता, की एका बाजूला मी तुम्हाला संघर्ष करा म्हणतोय पण दुसऱ्या बाजूला मी असं सांगेन की मनामध्ये हा पक्का विचार आणा की शिक्षक आणि पालक हे विरुद्ध टीम मध्ये नसतात, हे एकाच टीम मध्ये असतात आणि ते एका टीम मध्ये असले तरच मुलं चांगली घडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तिथं कंप्लेन या मोड मध्ये जायच्या ऐवजी काय मदत हवी आहे, कशामुळे जमत नाहीये, मी काही करू शकते का, या विचारातून किंवा या प्रश्नांमधून शिक्षकांना अप्रोच करा आणि बोलताना त्यांची डिग्निटी हर्ट न करता सजेशन्स द्या किंवा विरोध करा. स्ट्रॉंग विरोध करा पण डिग्निटी हर्ट नाही करायची. हॅलो सर. नमस्ते सर. हॅलो. अनेक लोक आली. हा सर. सर तात्या साहेब बोलतोय. हा तात्या साहेब तर बोला. आता जो क्वेश्चन झाला त्यालाच कनेक्टेड क्वेश्चन. जसा मॅमने विचारलं की पॅरेंट्स आणि टीचर्सचं, तर मी आता टीचर आहे, तर टीचरनं कसं वागायला पाहिजे हे पण थोडंसं सांगितलं तर बरं. माझ्यासाठी टीचर हे पेरेंट्स पेक्षाही मोठे आहेत किंवा महत्वाचे आहेत. म्हणजे पेरेंट्सना गाईडन्स देणं हे पण टीचरचंच काम आहे. टीचर असं म्हणू शकत नाही की पेरेंट्स चुकतायत. ओनरशिप पेरेंट्सच्या समजुतीची ओनरशिप सुद्धा टीचरकडे आहे. त्याला कारण असं आहे की पेरेंट्सचं कुठलंही एज्युकेशन साईडचं ट्रेनिंग झालेलं नसतं, की मुलाची एज्युकेशनल सायकोलॉजी, मुलाची जनरल सायकोलॉजी, हे जे विषय आहेत हे पेरेंट्सने शिकलेले नाहीयेत पण हे शिक्षकांनी शिकलेले आहेत. तुमच्या बीएडच्या कोर्सेसमध्ये या गोष्टी घडल्या आहेत, बीएड एमएडच्या कोर्सेसमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये. म्हणून पेरेंट्सना दोष देणं हे शिक्षकांनी बंद करायला पाहिजे आणि पेरेंट्सना गाईड करणं ही त्यांनी स्वतःची जबाबदारी म्हणून घेतली पाहिजे. सो जर स्ट्रॉंग पेरेंट जरी असला तरी त्याला शांतपणे हाताळायचं आणि त्यांना जाणवून द्यायचं की मी ह्या क्षेत्रातला मास्टर आहे, तुम्ही मला समजून, म्हणजे तुम्हाला जी काही मदत लागेल समजून घ्यायला मी ती करायला तयार आहे, पण आपण एकत्र यायला पाहिजे तरच तुमच्या मुलाचं भविष्य चांगलं होणार आहे. येस सर. पण खूप वेळा सर असं होतं की आम्ही एखादी गोष्ट समजावून सांगायला गेलं की म्हणजे पॅरेंट्सचा असा ओरडा असतो की टीचर्स चुकीचेच आहेत, म्हणजे ते त्यांचं फक्त एकच साईड कन्सिडर करायचा प्रयत्न होतो खूप वेळा.
मग आता असं व्हायला लागलं की ते फी भरतायत, आम्ही शिकवतोय, त्याच्या व्यतिरिक्त काही चाललं नाही आणि ही गोष्ट खूप चुकीची वाटते सध्या तरी. अगदी अगदी खरं आहे तुमचं म्हणणं, चुकीची आहेच ती. आणि एक हेल्पलेसनेसचं फील दोन्ही बाजूला निर्माण होतं, त्याच्यातनं दोन्ही साईड बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे टीचरही हेल्पलेस फील करतायत आणि पेरेंट्सही हेल्पलेस फील करतायत, कारण ते एकत्र उभे राहत नाहीयेत. सर हा नीता बोला. थोडस गणेश तू मॉनिटर करणार? हो येस. हा नीता बोला. ऍक्च्युली तुम्ही आता म्हणालात की मुलं ओपन अप व्हायला हवीत. माझा मुलगा 10 इयर्सचा आहे, बाल शिक्षणला. पण बरेचदा असं होतं की त्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी तू घरी शेअर करतो, बट जे ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू असतात तेव्हा तो ओपन अप होत नाही, किंवा त्याला येत असतं पण तो थोडासा घाबरतो. अशा वेळेस आपण त्याच्याकडनं काय करून घ्यायला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो बाहेरचा घरी शेअर करेल. मला मुद्दा नाही कळला, म्हणजे शाळेशी संबंधित शेअर करत नाहीये असं म्हणजे म्हणणं आता ऑनलाईन क्लास चालेल पण ठराविक सब्जेक्ट चालू आहे तर त्याला येत असेल, किंवा पर्सनली तो काही स्वतःहून सांगत नाही त्यांना, बट घरी झालेल्या किंवा बाहेर क्रिकेट ग्राउंड मध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी तो घरी शेअर करतो. तर मी त्याला म्हणते असं का, तो जर तू सगळ्या विषय बोलतो घरात तर मग तू टीचरांशी का नाही बोलत? सो हा दोन प्रकारचा प्रश्न आहे, एक मुलाचा भाग आहे आणि दुसरा टीचरचा भाग आहे. म्हणजे टीचर तेवढा कदाचित कॉन्फिडन्स निर्माण करू शकत नाहीये की ज्याच्याने तो मोकळेपणाने बोलू शकेल. जे घरी आपण म्हणतोय की त्याला बोलता यायला पाहिजे, त्याच्यातही मुलं बोलत नाहीत. याला कारण भीती असते की मी ही माहिती दिली तर त्याचा उपयोग कसा करून घेतला जाईल, आणि त्याचा उपयोग जर माझ्या अगेन्स्ट होणार असेल तर मग मी ती माहिती न देणं जास्त प्रेफर करतो. थोडक्यात तू बोलायला सुरुवात केली, त्याने प्रश्न विचारला आणि जर समोरून असं येत असेल की एवढं समजत नाही का, तुझा अभ्यास नाही केला का. आणि आता ऑनलाईनला बरेचदा असं होतं ना सर, आता त्या मॅडम म्हणाल्या की जी ठराविक मुलं जी नेहमी बोलतात तीच टीचरची फेवरेट होतात. हे आम्ही पुण्यातल्या शाळेत सुद्धा एक आम्हाला थोडासा अनुभव आलाय. मग जी मुलं बोलत नाही त्यांना तुम्ही अप्रोच करा किंवा त्यांच्याकडून काहीतरी करून घ्या. आता गॅदरिंग चालू आहे तेव्हाही थोडस असंच चाललंय क्लासमध्ये पण, की जी आहेत मग त्यांना काहींना स्किट मध्ये किंवा काहींना असतं. माझं असं मत होतं की एक साधारण शिक्षकांनीही थोडस सगळ्याच मुलांकडनं करून घ्यायला हवं. बरोबर आहे, अपेक्षांच्या जागी हे अगदी बरोबर आहे. पण एक आपण रियालिटी चेक असं बघूया की प्रत्येक कॅटेगरीमध्ये, म्हणजे शिक्षक असो, मॅनेजर्स असो, सेल्समन असो, आई असो, सगळेच 100% सक्सेसफुल लोक नसतात. म्हणजे काही 65% असतात, काही 95% असतात, काही 100% असतात. तसे चांगले टीचर असतात, मीडियाकर टीचर असतात आणि अजिबात जमत नसलेले टीचर पण असू शकतात. सो आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की सगळ्याच टीचर बरोबर ते ओपन अप होणार नाही, चांगल्या टीचर बरोबर नक्की ओपन अप होतात. मग जिथं ओपन अप होताना दिसत नाहीये, जिथं काहीतरी असं कमी पडतंय, अपेक्षा अगदी बरोबर आहे की टीचरने हे करून घ्यायला पाहिजे, पण ते तसं होत नसेल तर दुसरा एक मार्ग असा असतो की आपण टीचरशी बोलणं, मधून मधून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं. त्याच्याने होतं काय की तुम्ही त्यांच्या मनात राहता आणि त्याच्यामुळे तुमचं मूल पण राहतं आणि मग आपोआप ते तुमच्या मुलाला बोलतं करायचा प्रयत्न करतात. सो हा एक मार्ग आहे की ज्याच्याने आपल्याला करून घेता येतं. याच्यात कुठेही टीचरला लोणी लावणं नाहीये, मस्का मारणं नाहीये, वरवर करणं नाहीये. याच्यात फक्त आपण आपल्या मुलाचा प्रेझेन्स त्यांच्या नजरेमध्ये आणून देणं एवढंच आहे. थँक्यू. सर अजून एक प्रश्न घेऊया आणि मला फक्त असं विचारायचं आहे की तुम्ही पॅरेंटिंगचा आय थिंक कोर्स पण घेता, त्याच्याबद्दल पण थोडं सांगावं, म्हणजे ज्यांना त्याचा फायदा घ्यायचा असेल तर ते नक्कीच आपल्याला. आपण एक प्रश्न घेऊ मग मी त्याच्याबद्दल बोलतो. नमस्ते सर, मी नूतन पाटील. तुम्ही जो टीनेजरचा ग्रुप सांगितला की ज्याच्यामध्ये भावनिक विकास होतोय, त्या 7 ते 12 मध्ये माझ्या दोघही मुलगी आता ह्याच एज ग्रुप मध्ये येतात. टीनेजच्या आधीचा ग्रुप आहे हा. ओके, 7 to 12. 7 to 13.
13. सर पण त्याच्या मला एक बोलायचं की माझ्या दोघं मुलींची एंट्रन्स त्याच्यात होते, एक 10 वर्षाची आणि एक 13 वर्षाची आहे. तर एक पालकत्व म्हणून आपण त्यांना इमोशनली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी एक पालकांकडनं कशी भूमिका असायला हवी किंवा नेमकी इमोशनली स्ट्रॉंग कसं करता येईल मला त्यांना? त्या सेन्सिटिव्ह पण आहेत, इमोशनली पण आहेत, बाहेरच्या उतार चढावाच्या गोष्टींचाही त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. तर ते मी हँडलिंग करायला म्हणजे मी कशा पद्धतीने करू? बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींवर पण फार अग्रेसिव्हली रिॲक्ट होतात, कधी कधी खूप काम पण राहतात. तर हे जजमेंट कधी कधी आपल्याला पॅरेंट्स म्हणून कळत नाही. तर अशा वेळी नेमके काय करावं? ओके, एक तर पटकन सांगता येण्यासारखं उत्तर नाहीये. मी सांगायचा प्रयत्न करीन, समजेलही कदाचित, पण ते वापरणं हा एक वेगळा भाग आहे. बेसिकली इमोशन्स या नॅचरल ॲबिलिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला आतून राग येणं, तुम्हाला फ्रस्ट्रेटिंग वाटणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक आहेत. मी त्याला एनर्जी असं म्हणतो. इमोशन इज अ एनर्जी, आणि एनर्जीला नेहमी फ्लो होऊ द्यावं. तुम्ही तिला कुठेही अडवली तर तिचं पोटेन्शियल वाढत जातं, तिची ताकद वाढत जाते, आणि मग ती कुठल्याही प्रकारे बाहेर पडायचा प्रयत्न करते. ही कुठल्याही एनर्जी बद्दल तुम्ही बघा. सो त्याच्यामुळे भावना या कधीच अडवल्या जायला नको. मुलं ज्यावेळी व्यक्त होत आहेत त्यावेळी त्यांना पूर्णपणे व्यक्त होऊ द्यायला पाहिजे. आपल्या ज्या कल्चरल शिस्तीच्या फ्रेममध्ये या गोष्टी बसत नाहीत. म्हणजे त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केला की आपलं पहिलं काम असतं की त्याने आरडाओरडा बंद करावा, आणि त्याच्यासाठी आपण दमदाटी करून त्याला गप्प करायचा प्रयत्न करतो. पण तसं करू नये. ऍक्च्युली उलट करावं, की असं वाटतंय की तुला खूप राग आलाय, तू एकदा सगळं व्यक्त होऊन जा, तुला काय बोलायचंय ते बोलून घे, ते सगळं झाल्यानंतर मग आपण शांतपणे बोलू, अशी एक स्पेस द्यायची त्यांना. किंवा तो काहीतरी पाय आपटायला लागलाय, गडाबडा वळायला लागलाय, लोळू द्यायचं, स्वच्छपणे लोळू द्यायचं, सांगायचं तुझं होऊन जाऊ दे, तू शांत झाला की आपण बोलूया. हे केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांना त्यांचा कंट्रोल जास्त चांगला यायला लागलाय, कारण त्यांना कम्युनिकेट करायचंय आणि तुम्ही कम्युनिकेशन थांबवताय. मग ते त्यांचे इमोशन्स कंट्रोल करायला लागतात आणि मग तुमच्याशी कम्युनिकेट करायला सुरुवात करतात. सो ते योग्य पद्धतीने मांडता येणं हळूहळू जमायला लागतं. त्याच्यातनं आनंद झालेला असला तरी, हसत असले तरी त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना काहीतरी कशाचं तरी फिलिंग येते, कशाचं तरी एक्सप्रेशन आहे, ते त्यांना पूर्णपणे एक्सप्रेस करू द्या. आणि एखाद्या गोष्टीचा राग येतो, प्रत्येकाचा येणारा राग हा वेगवेगळा असतो, हे मनात पक्क लक्षात घ्या. म्हणजे आपला मुलगा चुकतोय आणि हा इथं कसा काय रागवतोय, ह्याचा कशाला राग यायला पाहिजे, ह्या विचारातून ज्यावेळी आपण त्यांच्याशी रिॲक्ट करतो त्यावेळी ते इमोशन्स ब्लॉक करणं. राग येऊ शकतो ना, कशाचाही येऊ शकतो. आपल्याला मोठ्यांमध्ये दोन लोक दिसतात की एकाला त्या गोष्टीचा राग येतो, दुसऱ्याला येतच नाही. सो राग येणं ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. सो इमोशन्स म्हणजे भावना असतात आणि भावना असणं योग्य आहे हे म्हणणं महत्वाचं आहे. मग नंतरचा पुढचा भाग आहे की त्या व्यक्त कशा करायच्या. व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठे काय अप्रोप्रिएट हे आपल्याला त्यांचं शिकवायचंय. सोशली कशा प्रकारे एक्सप्रेस करावं. मी रागाचं उदाहरण नेहमी हे देत असतो की मॅनेजर त्यांच्या सबऑर्डिनेटवर रागवतात आणि रागवून काम करून घेतात. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कंपनीमध्ये जिथं इंजिनियर सगळ्या फ्लोअरवर बसलेले असतात, तिथला मॅनेजर ज्यावेळी रागवतो त्यावेळी त्याची रागवण्याची पद्धत आणि त्याचा इफेक्टिव्हनेस येण्यासाठी रागवण्याची पद्धत, आणि शॉप फ्लोअरवर कामगारांवर ज्यावेळी तो मॅनेजर, तिथला मॅनेजर रागवतो त्यावेळी त्याच्या रागवण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. या पद्धतीने तिथं वागलं तर काहीच घडणार नाही, आणि त्या पद्धतीने इकडे वागलं तर मॅनेजरची नोकरी गेली समजा. राईट. सो त्याच्यामुळे कुठे कसा व्यक्त करायचा हे शिकायला पाहिजे मुलांनी. राग दोन्हीकडे राग सारखाच आहे, सबऑर्डिनेट काम करत नाही. राईट. सो प्रश्नोत्तर मला वाटतं थांबवूया. मी पटकन जी म्हटलंय त्याच्याबद्दल सांगतो. मी थोडा जास्त वेळ घेतला चालेल का? एक 5-7 मिनिटं. चालेल सर, चालेल. म्हणजे आता काय झालंय सर, सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी सुरू झालंय. हा, मी क्विकली कसा इकडे आलो ते सांगतो आणि मग त्याच्यानंतर पुढचं सांगतो. म्हणजे गणेशने ओळख करून दिलं त्यावेळी सांगितलंच की मी फिजिक्स मध्ये पीएचडी केलं, मग पेरेंटिंग मध्ये काय करतोय असा प्रश्न येतो, किंवा सायकोलॉजी बद्दल काय बोलतोय असा प्रश्न येतो.
सो फिजिक्समध्ये PhD केलं आणि मी रेग्युलर कॉर्पोरेट साईडला नोकरी करत होतो. आणि ज्यावेळी मी टीम हँडल करत होतो, ज्यावेळी माझ्याकडे 300 लोकांची टीम आहे आणि 20-22 मॅनेजर्स आहेत, या सिच्युएशन मध्ये होतो हायर मिडल मॅनेजमेंटमध्ये, त्यावेळी लक्षात यायला लागलं की काही गोष्टी होत नाहीयेत. आणि मग त्याच्यासाठी टिपिकल स्टँडर्ड आपल्या स्टिरिओटाईप मेथड्स वापरल्या की लिडरशिपचे ट्रेनिंग करणं, कम्युनिकेशनचे ट्रेनिंग करून घेणं, टीमवर्कचे ट्रेनिंग करून घेणं, असं सगळं करायचं आणि विचार करायचं की आपली टीम आता चांगली तयार होणार आहे असं. आणि ते होताना काही दिसत नव्हतं. सो 3 गोष्टी मला अडखळल्या. त्याच्यात एक होतं की सेल्फ इनिशिएटिव्ह दिसत नव्हता, त्याच्यानंतर टीमवर्क दिसत नव्हतं, म्हणजे इंडिव्हिज्युअली काम दिलं की छान काम व्हायचं पण टीममध्ये भांडणं व्हायची, आणि तिसरं अपवर्ड कम्युनिकेशन दिसत नव्हतं, म्हणजे वरती वेळच्या वेळी एस्केलेशन करणं प्रॉब्लेम्सचं, याच्याऐवजी भांडणं व्हायची. म्हणजे एकतर ते बोलायला आले तर भांडायचे, नाही तर बोलतच नव्हते. म्हणजे माझं कसं चुकलेलं नाहीये इथून सुरुवात होते, वादावादी होते किंवा बोलतच नाही, अशा टाईपचे प्रॉब्लेम्स होते. आणि ते ज्यावेळी मी सोडवायचा प्रयत्न केला त्यावेळी लक्षात आलं की सायकोलॉजिकली विचार करून आणि काही गोष्टीचे एक्सपेरिमेंट करून की ते त्यांचे स्किलचे प्रॉब्लेम नव्हते, ते त्यांचे इमोशनल ब्लॉक्स होते. म्हणजे सेल्फ इनिशिएटिव्ह का नाही, तर चुकल्यानंतर काय होईलची प्रचंड भीती, की मी स्वतःहून काहीतरी केलं आणि मी जर चुकलो तर त्याचा परिणाम जे काय त्याचा विचार ऍक्शन घेऊ देत नाही. किंवा टीमवर्क मध्ये मी जर टीमशी शेअर केलं आणि माझा गैरफायदा घेतला गेला तर ची भीती. सो अशा भीतींमधून ते होत नव्हतं. सायकोलॉजीच्या अभ्यासातनं कळलं की ही भीती पहिल्या 6 वर्षात बसते मनामध्ये आणि ती आयुष्यभर पुरते. आणि ती त्या माणसालाही माहिती नसतं की मला ही भीती का वाटते, मी का इनिशिएटिव्ह घेऊ शकत नाही हे कळत नाही. म्हणजे ओपनली जबाबदारी देऊन सुद्धा लोक करू शकत नाही अशी परिस्थिती असते काही लोकांची. सो ते कळल्यानंतर मी हे शाळांमध्ये बोलायला लागलो, शिक्षकांबरोबर बोलायला लागलो, आणि मग एक वेळ अशी आली की कोणीच नाही करणार आहे, आपल्यालाच करावं लागेल, म्हणून मी काही गोष्टी केल्या. त्याचा इम्पॅक्ट असं झाला की मला वाटलं की हे करायला हवंय, आणि मग मी एक वेळ अशी आली की कॉर्पोरेट लेवलच्या कामापेक्षा हे महत्वाचं आहे असं वाटलं आणि ते सगळं सोडलं आणि पूर्ण वेळ हे करायला घेतलं. सो असा मी या बाजूला आलो. करतो काय तर कोर्सेस घेतो रेग्युलरली, पेरेंट्ससाठीचे आणि टीचर्ससाठीचे कोर्सेस घेतो की मुलांशी कसं वागावं, की जसं वागल्याने मुलांची डेव्हलपमेंट चांगली होईल, मुलांचं एक्सप्रेशन चांगलं होईल. 3 गोष्टींवर फोकस्ड असतो की मुलांचं सेल्फ एक्सप्रेशन वाढलं पाहिजे, मुलांची सेल्फ डिसिप्लिन वाढली पाहिजे आणि मुलांचा सेल्फ एस्टीम वाढला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की या 3 गोष्टी जर आपण मुलांमध्ये तयार करून दिल्या तर अजून काहीच शिकवायची गरज नाही. कारण त्याला जर स्पष्टपणे कुठल्याही परिस्थितीत बोलता येणार असेल, एक्सप्रेस करता येणार असेल, कशाची भीती वाटत नसेल एक्सप्रेस करताना, तर तो गोष्टी सांगू शकतो, मागू शकतो. त्याला जर स्वतःवर ताबा असेल, त्याची सेल्फ डिसिप्लिन असेल आणि त्याने काही ठरवलं करायचं तर त्याला ते करता येऊ शकतं, कारण तो ठरवून करू शकतो त्या गोष्टी. आणि स्वतःवर विश्वास पाहिजे, आत्मविश्वास असल्याशिवाय गोष्टी होतच नाही. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढवणं खूप महत्वाचं आहे. आणि या 3 गोष्टी कशा करायच्या याच्यासाठीचे ट्रेनिंग आहेत. सो परत आता हे असं आहे की ज्यावेळी ऍक्शन ओरिएंटेड ट्रेनिंग असतं, म्हणजे पालकांना मुलांशी काहीतरी ऍक्शन करावी लागते. ज्यावेळी ऍक्शन ओरिएंटेड ट्रेनिंग असतं त्यावेळी ते क्लासरूम मध्ये होऊ नाही शकत, ते ऍक्टिव्हिटीज मधून करावं लागतं. म्हणजे स्पोर्ट्स बघा, स्विमिंग, सायकलिंग किंवा कुठलाही स्पोर्ट्स. सो त्याच्यामध्ये 3 गोष्टी आवश्यकतात. एक असतं नॉलेज, त्याचं सायंटिफिक नॉलेज. दुसरं असतं त्याच्यासाठीचा ऍटिट्यूड, म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्याचा ऍटिट्यूड आणि टेनिस खेळणाऱ्याचा ऍटिट्यूड किंवा फुटबॉल खेळणाऱ्याचा ऍटिट्यूड, याच्यामध्ये फरक आहे. फुटबॉलमध्ये मी किती गोल करतोय ह्याच्यावर महत्व दिलं तर फुटबॉलची टीम हारण्याची शक्यता असते, पण क्रिकेटमध्ये मी किती रन करतो हे महत्वाचं आहे, राईट? किंवा टेनिसमध्ये मी किती पॉइंट्स मिळवतो हे महत्वाचं आहे. सो ऍटिट्यूड मध्ये फरक आहे. सो तो ऍटिट्यूड. आणि तिसरं म्हणजे स्किल्स, त्या ठिकाणी लागणारे स्किल्स की ते तुम्हाला झोपेतही जमलं पाहिजे. सो हे 3 आस्पेक्ट करून घेतल्याशिवाय ते ट्रेनिंग होत नाही. आणि अशा ट्रेनिंगला कोचिंग लागतं, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि कोचनेही इम्प्रूव्ह करत राहायचं, तुम्हाला त्याच्यातल्या गोष्टी सजेस्ट करायच्या आणि त्या तुम्ही इम्प्रूव्ह करायच्या. सो या 3ही आस्पेक्ट असलेले ट्रेनिंगचे कोर्सेस माझे आहेत. एक सेमिनार असतं जे नॉलेज बेस आहे, जे आजचा तुकडा त्याच्यातला एक छोटा तुकडा आहे, ते 2 तासाचं सेमिनार आहे. आणि असे 4-5 सेमिनार आहेत की जे वेगवेगळ्या वयासाठी
खोलवर जाऊन माहिती देतात. दुसरं एक वर्कशॉप आहे ज्याच्यात आपण ऍटिट्यूडचा विचार करतो की पालकत्व याच्यात आपला मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे आणि तो तयार करून घेणं. आणि तिसरं आहे स्किल बिल्डिंग, जे लॉंग टर्म रिलेशनशिप आहे. सो असं वर्षभराचं करिक्युलम आहे आणि स्टेप बाय स्टेप लोक येतात. म्हणजे काही लोक पूर्ण सरळ सगळंच करायचं म्हणतात, काही लोक सेमिनारला येतात, सेमिनार घेतल्यावर मग त्यांना वाटतं की अरे पुढचं करावं, पुढचं केल्यावर मग वाटतं की अरे हे पण करायला पाहिजे. सो वेगवेगळ्या पद्धतीने लोक करतात. आतापर्यंत साधारणपणे 300 कपल्सने हा कोर्स केलेला आहे. कपल्स म्हणजे अंदाजे 300 म्हणतो मी, कारण बऱ्याचदा एक एकट्याने पण केलेला असतो. कपल्सने केला की तो जास्त खूप इफेक्टिव्ह होतो. सो अशा प्रकारचं काम आहे. पूर्ण वेळ हेच करतो. परत ह्या कोर्समध्ये जॉईन झाल्यानंतर 1-on-1 सेशन्सची पण परमिशन असते, म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची आणि 1-on-1 काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवून घ्यायचे. आणि गरजेप्रमाणे काउन्सिलिंग पण करत असतो. पण काउन्सिलिंग आणि ट्रेनिंग हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. माझा फोकस ट्रेनिंगवर आहे, माझा फोकस बिल्डिंगवर आहे, करेक्शनवर नाहीये. म्हणजे मुलांना घडवूया असं माझं म्हणणं आहे, मुलांना दुरुस्त करूया असं माझं म्हणणं नाहीये. म्हणजे मला ते सेकंड प्रायोरिटीला येतं. दुरुस्त करण्याच्या विचारात जाऊ नका. तुम्ही त्यांना नॅचरल एन्व्हायरमेंट असं द्या की ते छान खुलतील. झाडांकडे बघून जशी झाडं छान टवटवीत खुलतात तशी आपली मुलं टवटवीत खुलली पाहिजे, या विचारातून काम सुरू आहे. सो ओव्हर टू यू गणेश. या थँक्यू सो मच सर, एक्चुअली खूप मजा आली. मेरुना, आपको कुछ बोलना है या शुड आई कंक्लूड? सर कोर्सेसचं डिटेल हो, आपण ते मागू सरांकडे येऊ. तुमच्या ग्रुपवर टाकले जातील अशा पद्धतीने मी पाठवतो. मला तर असं वाटते सर की इन्स्पायरर्स टाईप साठी काहीतरी थोडा लॉंग टर्म आपण काय करता येईल का? पण आम्हाला अगदी करता येईल. आपण प्लॅन करूया तसं. कारण की म्हणजे हा विषय नुसता म्हणजे तो कोर्स आहे, त्याचे कितीतरी पैसे आहेत, त्याच्यापेक्षा सुद्धा मला मोठा वाटतोय. कारण की आम्ही इन्स्पायर ट्राईब नेहमी असा प्रयत्न करतो की हा विषय आम्हाला आतापर्यंत एवढा कळला नव्हता. म्हणजे आम्ही सो कॉल सुशिक्षित किंवा मॅनेजर किंवा कंपन्या चालवतो, सॉफ्टवेअर कंपनी. सो मला असं वाटतं हा विषय अजून थोडासा अजून लोकांपर्यंत पोहोचवावा, याची एक चळवळ करावी. तर आपण असा एक प्रयत्न करू. आमच्यातले काही लोक याचं ट्रेनिंग घेतील आणि म्हणजे आमच्या मुलांसाठी तर होईलच, पण एक ओव्हरऑल समाजासाठी सुद्धा काय करता येईल. हा फारच सिरियस इश्यू आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे आजच्या ह्याच्यात थोडं आय ओपनर सारखं झालं. सो मला असं वाटतं थँक्यू सो मच. थँक्यू म्हणणं ही एक मी फॉर्मॅलिटी करतो, पण मी तुम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला इथे सोडणार नाही आहोत असं मला वाटतं. आणि कोर्सची तर माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूच, ग्रुप तर्फे किंवा व्हॉट्सअप तर्फे वगैरे. पण आपण पुन्हा एकदा मला असं वाटतं आमच्या ग्रुप बरोबर किंवा आमचं पण कोर टीम आहे आणि हा विषय अजून कसा पोहोचवता येईल हा मला सगळ्यात जास्त याच्यात, म्हणजे ठीक आहे मी माझ्या मुलापर्यंत नुसता विचार करणं मला खूप संकुचित वाटेल, पण हा विषय कसा पोहोचवता येईल म्हणजे हे एक एनजीओ सारखंच काम झालं असं मला वाटतं. की फार मोठी गॅप आहे आता. म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलवर असतो, मग एखाद्याला बोललं की तो मुलगाच म्हणतो तुम्ही तरी तेच करतात ना वगैरे. हा फार बेसिक गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यावेळी बाहेर पडता येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला ऍक्च्युअली. हो. आणि आपण आपल्या टेन्शन मध्ये मुलगा म्हणजे शेवटी ते सगळंच गणितच बिघडतं. म्हणजे आणि मला असं वाटतं घरातलं गणित बिघडलं की समाजाचं पण गणित बिघडतं. बरोबर. तो मला असं वाटतं आपण हे याच्यावर थोडस अजून जास्त बोलवूया, काम करूया. आणि पुन्हा आम्ही तुम्हाला पुन्हा इन्व्हाइट करू किंवा पार्ट करून घेऊ इन्स्पायर ट्राईबचा, की अशा गोष्टीवर आपण कंटिन्यूस हा मंथन करण्यासारखा विषय आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आणि तुमचा नंबर त्या ग्रुपवर आहे सगळ्यांकडे, तर अजून तुम्हाला डायरेक्ट कोणी कॉन्टॅक्ट करतील आणि कोर्सचं जे तुमचं आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवतोच. अगदी चालेल. ठीक आहे. आणि तुम्ही असे एक 8-10 जण जरी एकत्र येऊन करणार असाल तरी आपण एक सेपरेट बॅच अशी लॉंग टर्मची प्लॅन करूया त्याच्यामध्ये. नक्की इन्स्पायर ट्राईब मधून ऍटलीस्ट मला असं वाटतं 10 लोकांचा तर आपण ग्रुप करूच. ठीक आहे. चला सगळ्यांना पुन्हा थँक्यू सो मच. सगळ्यांनी हे सेशन मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं आणि इथे आता आम्ही तुमचा निरोप घेतो पुन्हा. सर दिनेश सर थँक्यू सो मच. खूपच वेगळ्या विषयावर आज आम्हाला तुम्ही नेलं आणि आम्हाला ते दाखवलं हा विषय. ठीक आहे.